मातीलाही नेहमी वाटतं आपल्या मृदू स्पर्शानं दगडाचा कठीणपणा सुसह्य करावा. त्याच्या निर्विकार जीवनात चैतन्याचा वसंत फुलवावा. सिंधुताई वसंत कानेटकर म्हणजेच वसंतरावांच्या उषा यांनी वसंतरावांसाठी लिहिलेल्या एका सुंदर अशा कवितेतील म्हणजेच मातीलाही कधीतरी वाटतं ह्या कवितेतील ह्या ओळींनी आजचा कार्यक्रम सुरू करूया. नमस्कार मंडळी. मराठी भाषिक मंडळ टोरंटो म्हणजेच आपल्या MBMच्या वसंत कानेटकर जन्मशताब्दी महोत्सवातील तिसऱ्या आणि अंतिम पुष्पात मी अनिल विंगळे व माझ्यासोबत मनाली पंडित आम्ही आपले सहर्ष स्वागत करतो. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण वसंतरावांच्या अजरामर अशा लिखाणातील काही निवडक साहित्याचे अभिवाचन ऐकणार आहात आणि तसेच कानेटकरांच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणजे त्यांच्या स्नुषा, अंजलीताई, त्यांचे नातू अंशुमान व त्यांची नातसून मौसमी यांच्याशी आपण गप्पा आणि हितगुजही साधणार आहोत. तसेच चित्रपट आणि कला क्षेत्रातील एक महान कलाकार व दिग्दर्शक यांचे वसंतरावांबद्दलचे मनोगत हेही आपण ऐकणार आहोत. मित्रांनो, हे वसंत कानेटकरांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने MBMने सादर केलेल्या कानेटकर जन्मशताब्दी महोत्सवातील पहिला कार्यक्रम म्हणजे नाट्यसंगीत आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे नाट्यप्रवेश याला आपण जो मनापासून पाठिंबा आणि भरभरून प्रतिसाद दिलात त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. कानेटकरांची साहित्य संपदा अगदी अफाट आहे आणि आजच्या घडीलाही ती तितकीच साजेशी आणि संयुक्तिक आहे आणि म्हणूनच आपल्या नवीन पिढीला त्याची ओळख व्हावी आणि जुन्या आणि जाणकार मराठी मनाच्या स्मृती ताज्या व्हाव्यात या हेतूने आम्ही हा महोत्सव तुमच्या समोर घेऊन येतोय. आजचा हा आपला तिसरा कार्यक्रम म्हणजेच साहित्य अभिवाचन हा सुद्धा आपल्या पसंतीला उतरेल अशी आमची मनापासून अपेक्षा आहे. MBMच्या कार्यक्रमांना नेहमीच स्पॉन्सर्सचं जसं पाठबळ मिळत आलंय तसंच ते या कार्यक्रमालाही मिळालंय. आजचे आपले पहिले प्लॅटिनम स्पॉन्सर आहेत रिअल्टर तन्मय केळकर आणि दुसरे प्लॅटिनम स्पॉन्सर आहेत रिअल्टर सुधीर प्रधान. आजचे आपले गोल्ड स्पॉन्सर आहेत मॉर्गेज स्पेशलिस्ट चिन्मय कुलकर्णी आणि सिल्वर स्पॉन्सर आहेत शैल गुगळे. वाङ्मय इतिहासात वसंत कानेटकरांची नोंद कादंबरीकार व नाटककार म्हणून झालेली आहे. सुरुवातीला कथा कादंबऱ्या लिहिताना त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली व त्यातूनच नाटकाकडे वळण्याचे प्रोत्साहनही मिळाले. वेड्याचे घर उन्हात या त्यांच्या पहिल्या प्रायोगिक नाटकाच्या यशामुळे त्यांचे मनोबळ उंचावले व 1962 साली आलेल्या रायगडला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकानंतर व्यावसायिक रंगभूमीवर एक आघाडीचा नाटककार म्हणून ते नावारूपाला आले आणि आपले हे स्थान त्यांनी अगदी शेवटपर्यंत अबाधित ठेवले. आज आपण कानेटकरांच्या या साहित्य प्रवासातील काही अनुभव, ललितलेख, कथा व नाट्याविष्कार यांचे अभिवाचन टोरंटोतील साहित्यप्रेमी हौशी कलाकारांकडून ऐकणार आहोत. कानेटकरांनी आत्मचरित्र लिहिण्याचं प्रकर्षाने टाळलं. त्यांच्या मते त्यांनी लिहिलेली मनोगते, स्वगते आणि आत्मस्वकीयांची शब्दचित्रे ही सुद्धा त्यांच्यातल्या मीला प्रकट करण्याची साधनच होती. त्यांनी मी माझ्याशी हा एक आत्मपरीक्षणात्मक अनुभव लिहिला. त्यात आपण कसं घडलो, कसे उमलत गेलो, कुठे ठेच काढलो आणि कुठे सावरलो हे सर्व सामावलेलं आहे आणि हे सर्वप्रथम एका दिवाळी अंकात लिहिलं गेलं. कानेटकरांच्या मते आत्मचरित्र हा एक अतिशय कठीण प्रकार आहे आणि संपूर्ण सत्य स्पष्टपणे आणि परखडपणे सांगण्याचं धैर्य प्रत्येक लेखकाकडे असतंच असं नाही. ललित लेखनाच्या प्रकारात लेखकाच्या दृष्टीने सर्वांगीण कस जोखून पाहणारा प्रकार म्हणजे आत्मचरित्र. सदर लेख हा कानेटकरांच्या मी माझ्याशी या पुस्तकातील एक अनुभव आहे. हा अनुभव त्यांना ते नाशिकला जेव्हा कॉलेजमध्ये रेक्टर होते तेव्हा आला.
हा अनुभव आणि त्याचं अभिवाचन सादर करतायत शुभदा वाकनल्ली आणि अनिल विंगळे. तर आता आपण ऐकूया एका तमाशाची गोष्ट. एका तमाशाची गोष्ट. गोष्ट मोठी गमतीची आहे बरं का. तशी फार जुनी नाही, अगदी 5-6 वर्षांपूर्वीचीच असेल, पण फार बोलकी आणि अगदी अर्थपूर्ण आहे. त्यावेळी मी कॉलेजवर राहत होतो आणि मुलांच्या वसतिगृहाचा पालक म्हणजेच त्यांच्या हॉस्टेलचा रेक्टर म्हणून काम पाहत होतो. या काळातले माझे अनुभव कधीतरी कुठेतरी सांगायलाच हवेत. बघूया. तर शिक्षणशास्त्र, मुलांचं मानसशास्त्र, नैतिक संस्कार, कौटुंबिक वळण इत्यादी इत्यादींबद्दल मला धक्का देऊन माझ्या ज्ञानात लौकिक भर घालणारे जे अनेक किस्से घडले त्यापैकीच हा एक भीमटोला. शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच खेड्यापाड्यातली शेतकरी कामकरी कुटुंबातली मुलं कॉलेजच्या परिसरात भरभरून येऊ लागल्यापासून शिक्षणाला चिकटलेली पांढरपेशी पिसं कशी भराभर गळून पडत होती. मी कॉलेजमध्ये जेव्हा विद्यार्थी होतो त्या काळी तमाशाला आजच्यासारखी लोकनाट्याची प्रतिष्ठा प्राप्त झाली नव्हती आणि सभ्य घरातली शौकीन पुरुष मंडळी देखील शाल पांघरून आणि तोंड लपवीत चोरून तमाशाला जात असत. आज पिक्चरला जाऊया म्हणतो, इतक्या सहजतेने त्या काळी आज तमाशाला जाऊया म्हणतो, असं घरात बोलण्याची कोणाचीही टाप नव्हती. तमाशा हा शब्दच ऐकून डोळे वटारून आणि नाक मुरडून उच्चारला जायचा. यावरूनच मला माझ्या लहानपणातली एक आठवण झाली. प्राथमिक शाळेत मी पहिल्या किंवा दुसऱ्या इयत्तेत असेल. मराठीच्या पुस्तकात आम्हाला एक कविता होती बरं का. कोणाची आणि कोणती कविता ते काही मला आता आठवत नाही, ते साफच विसरलो मी. फक्त एकच ओळ आठवते त्यातली आणि ती ओळ अशी होती, शाळेला जाता मुलांनी तमाशा पाहात थांबू नये थांबू नये. ही ओळ नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे सामुदायिक स्वरात आमच्या वर्गात जोर जोरात गायली जात असताना मी एकदम उठून उभा राहिलो आणि अगदी भाबडेपणाने गुरुजींना शंका विचारली, ओ गुरुजी, तमाशा म्हणजे हो काय? गुरुजींना काय अर्थबोध झाला देव जाणे. छडी घेऊन ते अंगावर धावूनच आले आणि ओरडले, आधी हात पुढे कर. भेदरलेल्या बालकाने म्हणजे मी हात पुढे केला. सपासप 2 छड्या बसल्या. बालक कळवळला हो. बाहीने डोळे पुसू लागला. गुरुजी गुरकावले, आता कळला ना तमाशाचा अर्थ? बालकाने मान डोलावली. गुरुजी वर्गांना जरबेनं पाहत म्हणाले, शाळेला जाताना मुलांनी, आणि मुलांनी सूर धरला, तमाशा पाहत थांबू नये थांबू नये. आता मी स्वतःच शिक्षक आणि वसतिगृहाचा पालक झाल्यानंतर ही गोष्ट तुम्हाला सांगतोय. खंडू पाटील नावाचा एका सधन शेतकऱ्याचा मुलगा, त्याला आपण दौलती म्हणूया बरं का, तर तो पहिल्या वर्षासाठी कॉलेजमध्ये आणि वसतिगृहात दाखल झाला. पहिल्या 8-15 दिवसातच दौलतीला पकडून वसतिगृहातल्या मुलांचा हा घोळका संध्याकाळी माझ्या घरी आला. दौलतीने आपल्या खोलीतल्या दुसऱ्या विद्यार्थ्याचे म्हणे 5 रुपये चोरले होते. दौलतीला गुन्हा मान्य होता, फक्त तो म्हणत होता की घरून पैसे आले की हे 5 रुपये तो परत देणारच होता. तो दुसरा विद्यार्थी त्याचाच गाववाला, आणि गाववाल्यांमध्ये आपसात हे असं चालतंच. तरीही मी दौलतीला रागे भरले आणि तुझ्या वडिलांना कळवतो असा वर दमही दिला. त्या मुलाने त्या धमकीचा एवढा धसका घेतला की तो मित्रपरिवारात जीव देण्याची भाषा बोलू लागला. ढेकूण मारण्याचं औषध जेव्हा त्याने विकत आणलेलं पाहिलं तेव्हा मात्र त्याचे सोबती घाबरले. पुन्हा दौलतीला पकडून घेऊन सगळी मुलं माझ्या दारात आली. त्यानंतर मला जास्त धोका पत्करणं शक्यच नव्हतं. त्याच्या त्या गाववाल्या सोबत्यालाच मी नजीकच्या त्याच्या गावाकडे धाडलं आणि खंडू पाटलाला घेऊन ये म्हणून निरोप दिला. तोपर्यंत अर्थातच दौलतीला घरातच डांबून ठेवलं. संध्याकाळपर्यंत खंडू पाटील, त्याची बायको, त्याची मुलं मुली, जावई, काके, मामे आणि गावचे सरपंच पाटील इत्यादी झाडून सगळा लवाजमा घरासमोर जमा झाला. मी लगेच प्राचार्यांना देखील बोलवून घेतलं. मग सर्वांसमक्ष साक्षी पुरावे रुजवाती वगैरे झाल्या.
खंडूने पोराला पैसे कशासाठी चोरलेस म्हणून अगदी कनवाळूपणे विचारले. दौलती घाबरत घाबरत कबूल झाला. म्हणाला, कौसल्याच्या तमाशाला जायचं होतं मला. हे ऐकताच खंडू नखशिखांत क्रोधाने पेटला. दौलतीच्या एका सणसणीत मुस्कटात ठेवून तो कडाडला. अरे गाढवीच्या, तुला काय आबरू इज्जत आहे का नाही? 5 रुपयात तमाशा? तुझा बा तरी कधी गेला होता का 5 रुपयात तमाशाला? अरे दौलत जादा करायचा म्हणजे खिशात 5-25 टिकल्या तरी हवत का नाही? काय हो मास्तर साहेब, आता ती कौशल्या काय म्हणत असेल याला? देवाच्यान सांगतो मास्तर साहेब, हे सरपंच आहेत, पाटील बी साक्ष देत्याल. एकेका बारीत मी कौशल्याच्या मुठीत 100 रुपये दिलत. पाटील आणि सरपंच माना डोलावून हाय खरं हाय अशी दाद देतात. प्राचार्य आणि मी केविलवाणी दिसू लागतो. खंडू पाटील पोराचा कान धरून विचारतो, चोरी केलीस, शेण खायचं ते खाल्लंस, मग 10-15 रुपये जास्त उचललं असतं तर कोणी तुला फाशी देत होतं? गावातलाच हाय साधू, परत केलं असतं त्याला पैसे. पण आता ती कौशल्या आणि तिच्या बारीतली तमासगीर मंडळी काय म्हणत असत्या? अरे ह्यो समद गावभर झालं म्हणजे तोंड काढायला जागा आहे का आमसली कुठं? जो तो म्हणणारच की खंडू पाटलाचा पोरगा आणि 5 रुपयात तमाशाला गेला. त्यावर दौलती डोळे पुसत म्हणतो, सदूच्या पाकिटात फक्त 5चीच नोट होती. त्यावर खंडू उसळून ओरडतो, अरे पण गाडवीच्या पैसे जवळ नव्हतं तर मास्तर साहेबाकडनं मागून घ्यायचं. त्याच्याकडे नसत्याल तर त्या हेडमास्तरांना मागायचं ना. ते काही नाही म्हणाले असते. काय हो मास्तर साहेब, तुम्ही का दिलं नसतं? बुधवारच्या बाजाराला टायमाला परत केलं असतं ना म्या. पण 5 रुपयात तमाशाला जायचं लाज कशी वाटली नाही रे तुला? बघा मास्तर साहेब, ही असली पोरांची दळिद्री लक्षणं. अहो, याच्या गळ्यात तोळ्याची सोन्याची माळ हा. ती इकायला म्हणा, गाण टाकायला म्हणा, याला कुणी मना केलं होतं? कुठलाही सराफ कट्ट्यावर 100 रुपये तर गावलं असतं का नाही? ते समज सोडून 5 रुपयात तमाशाला हा गाढव जातो, या शहाणपणाला काय म्हणावं? अरे ह्यो मास्तर लोक शाळेमध्ये काय शिकवतात? समज करावं पण इज्जतीनं करावं, आबरूनं करावं. काय हो मास्तर साहेब, तरी मी पोराला सांगत होतो, तुझं शिक्षण पुरं झालं बाबा, काही शेतीमध्ये मन घाल. पण पोरानं हट्ट धरला. वरीसभर तरी कॉलेजमध्ये धाडा म्हणतो. तिथं लोही मजा असते. म्हणलं पोर हाय, करू द्या मजा. इथं सरपंच कुस्ती जोडतात. काय र, तुला अभ्यास करायचा होता अशी कोणी तटारणी लावली होती? परीक्षा पास व्हायचं होई असं कुणी का तुला दाटलं होतं? काय बी कर पण इज्जतीने करशील का नाही? खंडू उठत म्हणतो, काय त्याच्या मोर शानपण सांगायची गोडी नाही बाबा. समध्या अब्रूचं खोबरं केलं या गाडवीच्यानं. 5 रुपयात तमाशा म्हणजे काय? काय हाय काय? काय हो मास्तर साहेब, तुम्ही म्हणा, हे हेडमास्तर म्हणा, कधीतरी 5 रुपयात तमाशाला जाल काय? इथं प्राचार्य उठले आणि मग मीही झालं एवढं बौद्धिक खूप झालं हे समजून भीक नको पण कुत्रा आवर अशा थाटात खंडू पाटील आणि गावकरी मंडळी यांची बोळवण करू लागलो. सिनेमा व नाट्य क्षेत्रातील एक गाजलेले नाव, तसेच कुणी घर देतं का घर, नंतर कुमारी गंगूबाई नॉन मॅट्रिक अशा चित्रपटाचे दिग्दर्शक आणि वसंत कानेटकरांच्या गाजलेल्या नाटकातील म्हणजे हिमालयाची सावलीचे दिग्दर्शक श्री राजेश देशपांडे हे आज आपल्या कार्यक्रमात सामील झालेले आहेत. आणि राजेश देशपांडे यांना वसंत कानेटकरांविषयी काय वाटते ह्याचे विचार आज आपल्यासमोर ते मांडणार आहेत. वसंत कानेटकरांविषयी त्यांचे मनोगत राजेश देशपांडे यांच्याकडनं आता आपण ऐकूया. नमस्कार, मी राजेश देशपांडे.
प्राध्यापक वसंत कानेटकर यांचं हिमालयाची सावली हे त्या नावाप्रमाणेच उत्तुंग नाटक दिग्दर्शित करायची संधी मला मिळाली, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. आणि ही संधी मला दिली आमचे मित्र निर्माते दिवंगत गोविंददादा चव्हाण यांनी. एक दिवशी गोविंददादा मला बोलताना म्हणाले की अरे, हिमालयाची सावलीचे हक्क माझ्याकडे आहेत, पण काही ना काही कारणांमुळे ते नाटक होत नाहीये. त्याला म्हटलं की का होत नाहीये, मी प्रयत्न करू का, मी दिग्दर्शित केलं तर तुम्हाला चालेल का. म्हणजे त्यासाठीच तर तुझ्याकडे विषय काढला. आणि मी तुम्हाला खरं सांगतो की मी अक्षरशः झपाटून ते नाटक आणण्यासाठी प्रयत्न सुरू केला. आधी मी त्याची जेव्हा संहिता वाचली तेव्हा मी अक्षरशः रडत होतो, कारण त्या नाटकाच्या गोष्टीशी कुठेतरी माझ्या आयुष्याची गोष्ट मला मिळती जुळती वाटली. सामाजिक काम करणारे, स्वतःला झोकून देऊन स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून काम करणाऱ्यांच्या घरात काय होतं हे मी स्वतःही थोडंफार अनुभवलेलं आहे. आणि ते नाटक मला माझं वाटलं, माझ्या आईवडिलांचं वाटलं, माझ्या भावंडांचं वाटलं. आणि म्हटलं हे नाटक झालंच पाहिजे. एकतर एवढी मोठी साहित्यकृती, जवळपास 40 वर्षांपूर्वी 72 साली झालेलं नाटक, 48 वर्षांपूर्वी, तेव्हा मी अवघा 2 वर्षांचा होतो. त्यामुळे त्यावेळी झालेलं नाटक मला बघायची संधी मिळाली नव्हती. आणि सुदैवाने माझ्या ते फायद्याचंच ठरलं, कारण कुठलीही प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर नव्हती. मी जे काय करणार होतो ते माझं करणार होतो. आणि अर्थात कानेटकर सरांच्या शब्दांची निष्ठा राखून. मुळात ऐवजच एवढा भरभक्कम आणि सकस मिळाला होता, त्याच्यावर मग आम्हाला काम करणं तसं फार कठीण नव्हतं, पण आव्हानं खूप होती. एकतर माझी आधीची प्रतिमा विनोदी लेखन दिग्दर्शन करणारा म्हणून होती, ती पुसून टाकायची एक मोठी संधी मला मिळाली होती आणि ती मला गमवायची नव्हती. मी काम सुरू केलं. मी त्या अनुषंगाने अनेक पुस्तकं वाचली. भाषा हा त्यातला खूप मोठा असेट होता, त्यावर अभ्यास केला. आणि सुरुवात झाली कलावंत शोधण्याची. अनेक कलावंतांना विचारलं, पण काही ना काही कारणांमुळे त्यांना ते जमलं नाही. मग आता कोण कलावंत कोण, तर आमच्या डोक्यात एक नाव आलं, शरद पोंक्षे. पण शरद पोंक्षे दुर्दैवाने कर्करोगाने आजारी होते. त्यांना विचारायचं की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये आम्ही होतो. पण एक दिवशी धाडस करून गोविंद चव्हाणांनी त्यांना विचारलं आणि शरदने ते नाटक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना वाचलं आणि लगेचच आम्हाला प्रतिसाद दिला की हे नाटक मी करणार, पण मी बरा कधी होईन, कसा होईन मला काही माहिती नाही. मी बरा होईपर्यंत तुम्ही जर थांबत असाल तर हे नाटक मी करणार. आणि आम्ही निर्णय घेतला की शरद पोंक्षेंसाठी थांबायचं. 7-8 महिने गेले. तोवर आम्ही इतर गोष्टींची जुळवाजुळव करत होतो, म्हणजे इतर पात्रांसाठी कलाकार शोधत होतो. त्यातच आम्हाला श्रुजा प्रभुदेसाई मिळाली. श्रुजाने याआधी खूप उत्तम नाटकं केली, खूप दर्जेदार अभिनेत्री आहे. पण म्हणतात ना की प्रत्येकाच्या नशिबात एक भूमिका लिहिलेली असते, तशीच हिमालयाच्या सावलीमधली बयो ही जणू काही श्रुजासाठीच लिहिली गेली असं वाटतं. श्रुजाने त्या भूमिकेचं सोनं केलं. इतरही आले, विघ्नेश जोशी, कपिल रेडेकर, खामकर, पंकज खामकर आणि अनेक सगळेच, कृष्णा राजशेखर. खूप हरवणारी कलाकार जुळत गेले. म्हणतो ना आपण की जेव्हा एखादं तुम्ही मिशन म्हणून काही करू लागता तेव्हा अनेक लोक तुम्हाला साथ द्यायला तयार होतात. तशीच आमची ही टीम बनली. नेपथ्यासाठी संदेश बेंद्रे अप्रतिम नेपथ्य केलं. श्याम चव्हाणनी सुंदर प्रकाश योजना केली. मंगल केंकरेंनी वेशभूषा केली आणि संगीत राहुल रानडेंनी उत्तम. आणि सगळे असे भारावून आम्ही काम करत होतो. शरद पोंक्षे बरे झाले आणि तालमीला येऊ लागले, पण तसे पूर्ण बरे झालेले नव्हते. ते अत्यंत कृश आणि अशक्त झालेले होते. त्यांचे पाय सुजले होते, तरी सुद्धा जिद्दीने ते तालीम करत असत. त्यांचे पाय असे हत्तीसारखे व्हायचे, त्यांना पायात गोळे यायचे. मग काही वेळ त्यांना आम्ही विश्रांती द्यायचो, पुन्हा तालीमी करायचो. ह्या जिद्दीतून शरद पोंक्षेंनी नानासाहेब जो काय उभा केला तो खरंच म्हणजे ज्याने तो बघितलाय ते म्हणजे अक्षरशः जेव्हा नाटक संपायचं तेव्हा प्रेक्षक अक्षरशः रडत मागे भेटायला यायचे. कर्टन कॉल 10-10 मिनिटं टाळ्या वाजत असायच्या. ज्या कलाकारांनी आधीच्या संचात त्यावेळी काम केलंय ते सुद्धा हे नाटक बघायला आले आणि त्यांनी सुद्धा भारावून आमचं कौतुक केलं.
आणि इथेच आम्ही खरं सांगू की आमच्याकडून काहीतरी चांगलं घडल्याचं एक समाधान आम्हाला मिळालं. प्रयोग हाऊसफुल सुरू झाले आणि दुर्दैवाने कोरोनाची साथ आली. नाटक थांबलं. आताही हा एवढा मोठा संच घेऊन पुन्हा हे नाटक आम्हाला सुरू करायचं आहे. कोरोना तसा संपत आलाय, पण ह्या नाटकाचे प्रयोग करण्यासाठी जेवढा प्रेक्षक वर्ग यायला पाहिजे, 100% थिएटर उघडतील तेव्हाच हे आम्ही नाटक करू शकतो. पण आम्ही आसुसलोय काहीतरी एक अद्भुत अनुभव प्रेक्षकांना द्यायला आणि आम्हाला घेण्यासाठी आम्ही आतुर झालोय. पण आम्ही लवकरच येऊ. आणि या सगळ्या प्रवासामध्ये आम्हाला खरंच मोलाची साथ मिळाली ते आशुतोष कानेटकर आणि आमच्या कानेटकर वहिनी. त्यांनी खूप आम्हाला मदत केली, साथ दिली. आणि ह्या सगळ्यांच्या प्रेक्षकांच्या, आमचे निर्माते, आमचे सुभाष रेडेकर, गोविंद चव्हाण आता नाही आहेत, आम्ही सगळ्यांच्या आशीर्वादाने लवकरच पुन्हा येऊ आणि भेटूच कडकडून. आईला आपले कुठले मूल अधिक प्रिय आहे असे विचारले असता जसे आईला उत्तर देताना कठीण जाते, तसेच काहीसे माझे आवडते नाटक कुठले आहे ह्या प्रश्नाचे उत्तर देताना एका नाटककारालाही होत असावे. तरी सुद्धा कानेटकरांनी आपल्याला आवडत असलेल्या नाटकाबद्दल आपले प्रांजळ मत व्यक्त केले आहे. मलाही काही सांगायचे आहे ह्या ललित लेखात मीरा मधुरा या नाटकाविषयी कानेटकरांना विशेष आस्था वाटते असे म्हटले आहे. तसेच टू अंडरस्टँड ऑल इज टू फॉरगेट ऑल हे त्यांच्या लाडक्या दैवताचे म्हणजेच शेक्सपियरचे जीवनाचे अर्क सांगणारे सुभाषित प्रकट करणारी नाटके त्यांना विशेष आवडतात असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते ह्या नाटकांमधून त्यांची वैयक्तिक सुखदुःखे अगदी भळभळून वाहिलेली आहेत. मत्स्यगंधा, प्रेमा तुझा रंग कसा ही ती नाटके होत. आता सादर आहे माझे आवडते नाटक, हा कानेटकरांनी लिहिलेला सुंदर विश्लेषणात्मक लेख. आणि सादर करीत आहेत किशोर कुलकर्णी व शुभदा वाक्कनल्ली. चला तर आपण बघूया माझे आवडते नाटक हा ललित लेख. अभिवाचन करत आहेत किशोर कुलकर्णी आणि शुभदा वाक्कनल्ली. माझं आवडतं नाटक. मला माझ्या नाटकाचे रसिक वाचक प्रेक्षक जेव्हा भेटतात तेव्हा ते हटकून एक एक प्रश्न विचारतातच. तुम्हाला तुमचं सगळ्यात जास्त आवडणारं नाटक कोणतं आहे हो? अशा वेळी हजारो तऱ्हांनी वापरून गुळगुळीत झालेलं उत्तर म्हणजे आईला आपली सगळीच लेकरं आवडतात. पण हे उत्तर मी कधी देत नाही, त्यात बुलंदरपणा आहे. आईच्या आवडीत देखील डावउजू असतं नाही का? आणि त्याला कारणही असतात. लेखकाच्या बाबतीतही असंच असतं. निदान असावं असं जरा आपल्या अंतरंगात डोकावून पाहिलं की मला लक्षात येतं. माझी निरनिराळी नाटकं निरनिराळ्या कारणासाठी आवडतात. उदाहरणार्थ वेड्याचं घर उन्हात हे माझं पहिलं नाटक मला आवडतं, कारण या नाटकानं माझा पिंड नाटककाराचा आहे याचा त्यावेळी लेखनाच्या इतर प्रांतात धडपड करणाऱ्या मला पहिला प्रत्यय आला होता. लेखन प्रवासात पहिले नवे अद्भुत प्रत्यय देणाऱ्या कलाकृती लेखकाच्या लाडक्या व्हाव्यात ह्यात नवलते काय? प्रेमा तुझा रंग कसा या नाटकाच्या वेळी विनोदी नाट्यलेखनाचे रसायनही आपल्याला जमतंय हा प्रत्यय. रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात ऐतिहासिक भाषा लवचिकपणे वापरून मनोविश्लेषण साधण्याचा प्रयत्न साधतोय हा प्रत्यय. लेकुरे उदंड झाली या नाटकात माय फेअर लेडी सारखी लिरिक्स आणि प्रेक्षकांचा सहभाग हा प्रयोग आकार देतोय हा प्रत्यय. हे सगळे स्वतःचा शोध घडविणारे साक्षात्कार होत होते. म्हणून त्या कारणासाठी ही नाटकं मला जरूर आवडतात. हिमालयाची सावली, विषवृक्षाची छाया आणि कस्तुरी मृग
ही नाटकं मला आवडण्याची कारणं मात्र वेगळी आहेत। या तिन्ही नाटकात ट्रॅजेडी या नाट्य प्रकाराचे काही वेगळे रंगरूप दाखवण्याची मी धडपड केली आहे, तीही नजीकच्या वास्तव काळाचं आणि प्रत्यक्षात घडलेल्या व्यक्तिविभूतींचं चरित्र साकार करीतच। ट्रॅजेडी हा साहित्य प्रांतातील महान वैफल्य विचार आहे। सज्जन आणि समर्थ माणसांच्या वाट्याला दारुण दुःख, महानैराश्य आणि सर्वनाश का यावा याचा कवी मनात घेतलेला तो एक शोध आहे। ग्रीक ट्रॅजेडी किंवा शेक्सपिरियन ट्रॅजेडीचे आजकालचे विविध पंथांचे प्रवर्तक यांची उत्तरं जरी निरनिराळी असली तरी त्यांनी उपस्थित केलेला प्रश्न एकच आहे। सर्वसाधारणपणे कोणत्याही ट्रॅजेडीतल्या नायक नायिका अतिशय मनस्वी असतात। व्यक्ती आणि नियती यांच्या दारुण संघर्षात त्यांचा सर्वनाश होतो, त्यातून मानवी जीवनाची थोरवी आणि निरर्थकता झणझणीतपणे प्रत्ययाला येते। आणि माणसाच्या विनाशाला कारण कोण? त्याचा स्वभाव की त्याचं दुर्दैव, त्याचा दुष्टपणा की त्याचा दुबळेपणा, किंवा त्याचा ध्येयहट्ट की त्याचा आंधळेपणा? या आणि अशा प्रश्नांच्या विचारात रसिकांचं चित्त गुंगून जातं। म्हणूनच ट्रॅजेडी हा एरिस्टॉटल पासून ब्रॅडले पर्यंत आणि शॉपेनहावर पासून कांट पर्यंतच्या अनेक तत्ववेत्यांचा चिंतन विषय झालेला आहे। ट्रॅजेडीचे पाय म्हणूनच कलाविलासाच्या मातीत घट्ट रुजले जरी असले तरी तिचं मस्तक मात्र अध्यात्म विचाराच्या आकाशात हरवलेलं आहे। पण हिमालयाची सावली आणि विषवृक्षाची छाया या दोन नाटकांमध्ये मी ज्या 2-3 व्यक्तिविभूतींना स्पर्श केला त्यामुळेच महानैराश्याच्या काजळलेल्या आकाशात माणुसकीच्या दैवी संपत्तीची एक चंदेरी कडच मला दिसली। ज्यांनी आपलं आयुष्य आपल्या ध्येयासमोर भिरकावून दिलं आहे अशा स्थितप्रज्ञापुढे दैव देखील पांगळं होतं। रूढार्थानं त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त जरी झालं असलं तरी त्यांचा सर्वनाश होऊच शकत नाही। सर्वनाश देखील पचवून फिनिक्स पक्षाप्रमाणे ही माणसं राखेतून पुन्हा उसळतात आणि पांगळ्या शरीरानं आणि उद्ध्वस्त मनानं ती आपल्या मार्गात स्वतःला झोकून देतात। हा एक नवाच प्रत्यय होत होता आणि तो या 2 नाटकांमधून मी तो मांडण्याचा प्रयत्न केला। विख्यात कलावंत शंभू मित्र यांनी हिमालयाची सावली या नाटकाची भारतीय मातीतून उपजलेली सच्ची कलाकृती म्हणून जेव्हा प्रशस्ती केली तेव्हा आपली धडपड अंशतः जरी साध्य झाली याची मला अगदी धन्यता वाटली। म्हणूनच ही नाटकं निर्दोष जरी नसली तरी मला आवडतात। माझ्या स्वतःबद्दल लेखक म्हणून मी जेव्हा विचार करू लागतो तेव्हा भव्यतेचं आकर्षण नव्हे, ध्यास माझ्या मनाने किती घेतला आहे याची मला जाणीव होते। देवाचं मनोराज्य या माझ्या फसलेल्या नाटकातही माझी हीच झेप होती आणि कल्पनेच्या पलीकडे या नावाचं माझं एक संकल्पित नाटक कितीतरी वर्ष अजून चिंतनाच्या आणि अभ्यासाच्या गर्भात वाढतंय। ते मनासारखं उतरलं तर ते माझं सर्वात आवडतं नाटक होईल याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही। दैव दुर्विलासाच्या आसमानात वा मनुष्य स्वभावाच्या महासागरात झेप घेणं ही माझी स्वाभाविक प्रेरणा आहे। नाटककार म्हणून मी किती उंची वा खोली मी प्रत्यक्षात गाठू शकलो हा अर्थात रसिकांनी आणि समीक्षकांनी ठरवण्याचा भाग आहे। पण ही झेप देखील ज्या एका मूलभूत प्रेरणेतून निर्माण झाली असावी असं मला वाटतं, ती प्रेरणा म्हणजे कविता। मी स्वतः कवी जरी नसलो किंवा कविता लिहिल्या नसल्या तरी माझं पहिलं प्रेम हे कवितेचंच आहे यात मुळीच शंका नाही। मी आजवर लिहिलेल्या 26 नाटकांमधून हे काव्यप्रेम ठाई ठाई झिरपलेलं आणि उचंबळलेलं मला अगदी स्पष्ट दिसतं। मी लिहिलेली नाट्यगीतं हा देखील याच वृत्तीचा अगदी ठळक आविष्कार आहे। रमाई या माझ्या संकल्पित नाटकाची कथा नुकतीच प्रसिद्ध झाली आहे। ती नाट्यकथाही माझ्या कवितेच्या प्रेमाची साक्ष देईल। साद देती हिमशिखरे गुंतता हृदय हे अर्थशून्य भासे मजहा देवा घरचे ज्ञात कुणाला ही मत्स्यगंधेतली माझी नाट्यगीतं लोकप्रिय जरी झाली असली तरी तो काही माझ्या कवित्वाचा उन्मेष नव्हे। काव्यलेखन हे मला कष्टानंच साध्य होतंय हे माझ्या आता लक्षात आलंय।
फक्त एकच नाटक असं आहे की जे लिहून 10 वर्ष होत आली. रंगभूमीवर ते फारसं गाजलंही नाही, पण जे वाचताना आजही मला असं वाटतं की नाट्य रूपानं रंगमंचावर प्रकट झालेलं एक अतिशय मधुर असं भावकाव्यच आहे. तुमच्या आता लक्षात आलंच असेल की माझ्या अत्यंत आवडत्या अशा नाटकाचा निर्देश करण्याच्या टप्प्यावर मी आलोय. होय, तर माझं सर्वात आवडतं नाटक म्हणजे मीरा मधुरा. माझ्या सगळ्या नाटकात मला या नाटकाचं नावही फार आवडतं, कारण या नावातच मीरेच्या उत्कट कवित्वाचा, तिच्या मधुरा भक्तीचा गहन गूढ आणि तरीही हृदयंगम आविष्कार आहे. मीरा मला संत म्हणून कधीच भावली नाही. ती मला भावली ती एक उत्कट, तरल आणि कल्पक प्रणयिनी म्हणून. या नाटकात तसं पाहिलं तर प्रेमाचा एक सनातन त्रिकोणच आहे. मीरा, मीरेचा पती भोजराज आणि मीरेचा प्रियकर कृष्ण कन्हैया. पण चमत्कारिक त्रिकोण असा आहे की ज्यातला एक कोण म्हणजे कृष्ण प्रत्यक्षात नाहीच. कृष्ण जिवंत आहे फक्त मीरेच्या हृदयात. तरी पण तो तिचं सारं अस्तित्व आणि व्यवहार जीवन व्यापून टाकतो. हाडामासाच्या माणसासारखा तो मीरेला झपाटून टाकतो. म्हणूनच नंतर मीरेवर गाढ प्रेम करणाऱ्या भोजराजालाही तो झपाटतो. भोजराजालाही तो जिवंत हाडामासाचा वाटतो. गाढ उत्कट प्रीती आणि जळजळीत मत्सरामुळे क्रोध या वृत्तीचा डोम त्याच्या अंतःकरणात उसळतो. त्यामुळे उभयता पती पत्नीत तो संघर्ष उसळतो. तो मुळातच कविवृत्तीच्या लाटा उसळवणारे एक तुफान आहे. हे एक विचित्र प्रणयाचं वादळ आहे. दीडवितीच्या दुनियेला न समजणार, पण दीडवितीच्या दुनियेतच प्रत्यक्ष घडणार. मीरानं आपल्या प्रीतीला भक्ती असं सोज्वळ नाव दिलं असतं आणि आपली पूजा अर्चा देव्हाऱ्यापुरती मर्यादित ठेवली असती तर या दुनियेनं मीराला अगदी डोक्यावर घेतलं असतं. पण ती आपल्या भावनेला भक्ती म्हणत नाही. ती कृष्णाला आपला पती मानते आणि प्रणयाचे सगळे रागरंग ती अष्टौ प्रहर भोगत राहते मनातल्या मनात. पण व्यवहारातही त्याचे प्रवाह फुटलेल्या धरणाच्या पाण्यासारखे सुसाट सैरावैरा धावतात आणि त्यात मग सगळेच वाहून जातात. अशी ही काव्य कहाणी. मीरेच्या शब्दाशब्दामधून मला ती काव्य कहाणी दिसली आणि त्या कवित्वाचा आगळा स्पर्श या नाटकातली गीतच नव्हे, तर त्यातले संवाद, त्यातले संघर्ष प्रसंग, त्यातल्या इतर व्यक्तिरेखा आणि त्यांचे मनोविश्लेषण या सर्वांगातून प्रगट होणं अगदी अपरिहार्य झालं. एरवी कष्टसाध्य असणारं काव्यलेखन या नाटकापुरतं तरी मला अगदी सहज साध्य झालं. आणि म्हणूनच शय्या माझी शूलावरतर शेज प्रियाची गगनी, शय्या माझी शूलावरतर शेज प्रियाची गगनी, झुकेल का आकाश जरासे म्हणून झुरते धरणी, झुकेल का आकाश जरासे म्हणून झुरते धरणी, या वेळीला कशी कळावी दैवगतीची करणी, या वेळीला कशी कळावी दैवगतीची करणी, सयेबाई मी तर श्याम दिवाणी, माझे दुःख न उमजे कोणी, माझे दुःख न उमजे कोणी. यासारखे अनेक गीते मी झपाटल्यासारखं लिहून गेलो. खरोखर हे नाटक लिहित असताना एका अनामिक अशा धुंदीने मी झपाटला गेलो होतो. त्यामुळे या नाटकातली मीराच नव्हे तर भोजराज, कालिया, उदाबाई आणि अदृश्य रूपानं वावरणारा तो कृष्ण या सगळ्याच व्यक्तिरेखा कवित्वाच्या गोडव्यानं अगदी थपथपलेल्या उतरल्या आहेत. प्रेम या विषयाला माझ्या आजवरच्या कोणत्याही नाटकात मी स्पर्श केला असला तरी तो केवळ दुरून, अगदी काठावरून. प्रेमा तुझा रंग कसा मध्ये चेष्टा मस्करी आणि व्यावहारिक शहाणपण यांची रंगत साधली असली तरी ते चित्रण मिस्किलपणाचंच आहे. मीरा मधुरा याच एका नाटकात प्रणयाच्या विश्वात मी अगदी आर पार बुडालो आहे आणि क्वचितच तरुण पैल तीराला लागलो आहे. आता हे नाटक वाचताना आज मला असं वाटतं की भोजराज नव्हे, कृष्ण नव्हे, तर या नाटकाचा लेखकच मीरेच्या प्रेमात हे नाटक लिहिताना पडलेला असावा. हे नाटक रंगभूमीवर गाजलं नाही
याचं मला मुळीच आश्चर्य किंवा दुःख वाटत नाही. कोलरीज प्रमाणे मलाही असं वाटतं की काही नाटकं रंगमंचावर प्रयोग करण्यासाठी नसतातच मुळी. ती अशी छान एकांतात बसून वाचावीत आणि मनाच्या रंगभूमीवर रंगत असलेलीच पाहावी. म्हणूनच मीरा मधुरा मला सर्वात जास्त आवडतं. एवढंच नव्हे तर ते मी लिहू शकलो याबद्दल अगदी कृतार्थता वाटते. तर आता आपण ऐकूया आपले प्लॅटिनम स्पॉन्सर तन्मय केळकर यांचा मेसेज. नमस्कार मंडळी, मी तन्मय केळकर. तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. या गणेशोत्सवात घर घ्यायचा श्री गणेशा करायचा असेल तर आजच मला फोन करा आणि यंदाची दिवाळी धूमधडाक्यात नवीन घरात साजरी करा. माझा फोन नंबर आहे 905-867-1759 905-867-1759. धन्यवाद. तर आता आपण ऐकूया रमाई कथेचं अभिवाचन. रमाई नावाचा हा एक कथा संग्रह आणि रमाई ही त्यातलीच एक दीर्घकथा. कानेटकरांनी रमाई ही कथा 1980 साली लिहिली आणि काही वर्षांनी त्यावर आधारित एक नाटकही लिहिले. कथेचा आधार आहे मराठीकृत बालकवी चरित्राचा. सोनाळकर वकील, रमाई आणि बालकवी यांचे नाते उत्कट आणि हळवे होते. या नात्यावर रमाई ही कथा आधारित आहे. कथानकातील मुख्य पात्र तीनच: आबासाहेब, भाऊराव आणि रमाई. आबासाहेबांच्या रंगेलपणाचे वर्णन तसेच रमाईवरचे एकतर्फी प्रेम आणि लालसा व भाऊरावांना दूर ठेवण्याची केविलवाणी धडपड हे पुरुषवृत्तीचे अचूक चित्रण कानेटकरांनी या कथेत केले आहे. कथेमध्ये कवितेचा सहभाग अतिशय सहज व कथेला एक वेगळेपणा प्राप्त करून देतो. उदाहरणार्थ, गर्द सभोवती रान साजणी तू तर चाफे कळी. कानेटकरांच्या मत्स्यगंधा नाटकातील काही पदे या कथेत भाऊरावांच्या कविता म्हणून फारच सुंदर आणि शृंगारिक भासतात. रमाईसारख्या सुंदर व धोरणी स्त्रीचे पात्र देखील उत्कृष्ट रेखाटले आहे. या कथेत भाऊरावांचा अपघाती मृत्यू कथेला अचानक करुण बनवतो आणि कथेचा शेवट होतो. चला तर मग ऐकूया रमाई कथा गौरव केतकर आणि जिज्ञासा जोशीकडून. रमाई या समोरच्या बखडीत पाडला जातोय तो वाडा आप्पासाहेब निजामपूरकरांचा. आप्पासाहेब 60-65 वर्षापूर्वी या वाड्यावर थाटामाटात राहत असत. तेव्हाही वाडा जुनाच होता, पण आजच्या इतका पडझडीला आला नव्हता. शिवाय आप्पासाहेबांच्या राहणीनं वाड्याचा दिमाग वाढला होता. आप्पासाहेब म्हणजे त्या काळातील एक नामांकित वकील. बड्या लाटसाहेबांनी शब्द टाकला म्हणून पुढे ते सरकारी वकील झाले. म्हणून सरकार दरबारी एक प्रस्थ आणि शिवाय लोकातही विलक्षण दबदबा. तसा दिलदार माणूस, निहायत विलासी, रंगेल आणि शौकीन देखील, पण तोंडाचा फटकळ आणि माथ्याचा तडक देखील. पक्षकार आणि वकीलच नव्हेत तर कोर्टही अंमळ जपूनच त्यांच्याशी बोलत असे. असे हे आप्पासाहेब कोर्टातून परतले की चौकातल्या विहिरीवर गार पाण्याच्या बादल्या भडाभडा ओतून घेऊन हर गंगे भागीरथी करत स्नान करायचे. स्नान करताना गर्जना करायचे, हनुमंतराव संध्येची तयारी करा, आता पक्षकार वगैरे कोणी नाही बरं का, दुकानाच्या फळ्या बंद, तयारी साहेब, हनुमंतराव म्हणायचे. हनुमंतराव म्हणजे त्यांचे कारकून. तेवढ्यात काही मित्रमंडळी वासावर येऊन टपकायची. मग हनुमंतराव मद्यपानाची साग्र संगीत सिद्धता करून उभे राहायचे. स्वयंपाकघरात बाईसाहेब अंथरुणावर उठून बसायचे. स्वयंपाकीण काकूंना भजी पापड तळायला घ्या म्हणून त्या आज्ञा द्यायच्या. बाईसाहेब 10-12 वर्षे तरी अंथरुण धरूनच होत्या. त्यांचे सगळे औषध पाणी आणि सगळी उस्तवारी वेळात वेळ काढून आप्पासाहेब स्वतः जातीनं करत. बाईंनी त्यांना मुलासाठी तरी दुसरं लग्न करून घ्या म्हणून अनेकदा विनवलं म्हणतात. पण आप्पासाहेबांनी प्रत्येक वेळी ते बोलणं चेष्टेवर घालवलं. आप्पासाहेबांनी बायकोसाठी हा त्याग वगैरे काही केला नव्हता. त्यांनी आयुष्यभर भरपूर रंगढंग केले. असले तिढे आप्पासाहेब फक्त एकाच माणसाला मानित म्हणजे अगदी देवासारखा मानित. भाऊराव होताही तसाच देव माणूस. फुला मुलांचा कवी, फुलपाखरासारखा स्वच्छंदी आणि कलंदर तर इतका की सदैव पर्यांच्या विश्वात हरवलेला. कविता तर झर उभ्या बोलत असे आणि थांब जरा लिहून घेतो रे असं आप्पासाहेबांनी म्हणायच्या आत होळी विसरूनही जायचा.
भाऊराव शिकवण्या करून पैसे मिळवायचे. युरोपियन लोकांना मराठी शिकवीत, नाहीतर मग कधी शाळेत तर कधी खाजगी रीतीने मुलांना शिकवीत. तर वेळ अशीच एका संध्याकाळची, म्हणजे कोर्टातून परतल्यावर चौकातल्या विहिरीपाशी हरगंगे भागीरथी करत स्नान, मग तस्बिरींची पूजा अर्चा, तोवर जमलेल्या मित्रमंडळींसमावेत मध्यानंदाची बैठक, काव्यशास्त्र विनोद वगैरे वगैरे. आप्पासाहेब गुटखा घेत घेत आपली स्वतःची एक ताजी कविता वाचून दाखवत होते आणि रंगलेली मंडळी दाद देऊन ऐकत होती. तेवढ्यात लगबगीनं हनुमंतराव आत आले आणि अगदीनं म्हणू लागले, साहेब बाहेर एक एक परमेश्वर आला असला तरी परत पाठवाव, उद्या ये म्हणाव. दुकानाच्या फळ्या बंद म्हणजे बंद. आप्पासाहेब कडाडले. तरी देखील अवसान गोळा करून हनुमंतराव म्हणतात, परमेश्वर नाही साहेब, एक एक बाई. माफ करा हा, मी तुम्हाला भलत्याच वेळी येऊन त्रास दिला. अशा मंजूर स्वरातले शब्द उच्चारताना ओठांचे उघडलेले डाळिंब आणि सहजगत्या झालेल्या लढीवाळ अंगविक्षेप पाहून आप्पासाहेब अगदी पाघळून म्हणतात, अरे त्रास कसला आलाय त्यात, या या, तुम्ही दारातच अशा का उभा राहिलात? अरे हनुमंतराव, त्यांना बसायला खुर्ची द्यायची नाही का? मूर्खा, ती नको, गादीची खुर्ची दे. ती म्हणाली, मी रमाबाई देशपांडे. इथून 10-12 मैलावर बहिरोबाच्या टेकडी जवळच्या एका खेड्यात आमचं घर. माझे पती गेल्या वर्षीच वारले. तिची केस ऐकून आप्पासाहेब म्हणतात, तुम्ही मुळीच काळजी करू नका. तुमच्या मळ्यावर येऊन एकदा मीच सगळ्यांना दम भरतो. कुणी हरामखोरानं गमजा केलाच तर डीएसपी साहेबांना सांगून लॉकअप मध्ये टाकायला लावतो. आहे काय त्यात? चहा पाणी आटोपलं. मग बाई लाजत म्हणाल्या, तुमच्याकडे माझं आणखी एक काम आहे. माझी एक कविता वाचाल का? कविता? अरे वा, तुम्ही कविता देखील करता का? आप्पासाहेब विस्मयानं म्हणाले. त्यांनी कविता पाहिली, जरा जरा वाचली. कवितेच्या खाली रमाई ही अक्षरेही त्यांनी निहाळली. तेवढ्यात रमाबाईंनी नको तो प्रश्न विचारला. भाऊराव तुमचे अगदी जवळचे जिवलग मित्र आहेत नाही का? आप्पासाहेबांनी हा हो करत काहीतरी सांगितलं, पण आपली बरीच माहिती काढून ही बाई इथं आली आहे हेही त्यांनी ओळखलं. मग त्यांनी कवितेची तर दणकून प्रशंसा केलीच, पण मिशांवर उलटी मूठ फिरवत ते मधुर स्वरात म्हणाले, रमाई, हे तुम्ही कवितेसाठी घेतलेलं नाव फार लोभस आहे, मधाळ. तुम्हाला पाहिल्यावर माझ्या हृदयात ज्या अमृतमधुर भाव भावना उसळल्या त्या रमाई या एका शब्दात कशा अगदी स्पष्ट प्रकट होतात. अगं बाई, खरंच? रमाबाई हळून उद्गारल्या. पुन्हा भेटण्याचे संकेत ठरले आणि मग रमाबाई निरोप घेऊन जायला उठल्या. त्यांना निरोप देण्यासाठी खालपर्यंत जायला आप्पासाहेबही उठले. तोच दारातून भाऊराव येत होता, गुणगुणत आणि तंद्रीतच. तिची आणि यांची दारातच भेट झाली. अगदी जवळून दृष्टादृष्ट झाली आणि क्षणार्धात रमाई पुढे निघून गेली, वीज चमकल्यासारखी भाऊरावाला अंधारी आणून. अवाक भाऊराव पाठ वळून जिन्यावरून पायऱ्या उतरणाऱ्या त्या बिजलीला पाठमोरी बघत राहिला. सहज टेबलाकडे केव्हा तरी त्याची नजर गेली आणि आप्पासाहेबांच्या कवितेचा कागद उचलून तो वाचत राहिला. डोळे विस्फारून वाचत राहिला. आप्पासाहेब परत येताच भाऊनं विचारला, आप्पा, ही कविता कोणाची रे? तुझी खासच नव्हे. इतकी वाईट आहे? नव्हे, इतकी चांगली आहे. त्या रात्री अंथरुणावर तळमळत असता आणि मध्येच अर्धवट झोपेत स्वप्न पाहत असता भाऊरावांना अगणित अशी भगिनी प्रेमाची स्तोत्र सुचली. तसंच हेही खोटं नाही की अंगसंग देणाऱ्या प्रियेचीही त्यांना खूप गाणी त्यांनी भरारा झोपेतच मनातल्या रंगमंचावर सप्त रंगात पाहिली. पण त्यातही केवढं नाट्य, केवढा संयम, केवढी ऐट, केवढा डौलदारपणा. पहाटे पहाटे ही भासचित्र की स्वप्न फारच खदखदायला लागली तशी ते तिरीमिरीत उठले आणि सुचतील तशा ओळी कंदिलाच्या प्रकाशात हाताला लागलेल्या कागदावर पेन्सिलीने लिहू लागले. गर्द सभोवती रान साजणी, तू तर चाफे कळी, काय हरवले सांग शोधिसी या यमुनेच्या जळी. ती वनमाला म्हणे नृपाळा, हे तर माझे घर,
पाहत बसते मी तर येथे जललहरी सुंदर, हरिणी माझी तिला आवडे फारच माझा गळा, मैना माझी गोड बोलते तिजला माझा लळा, घेऊन हाती गोड तिला त्या कुरणावरती फिरे, भाऊ माझा मंजुळवाणे गाणे न कधी विरे. लिहिता लिहिता भाऊराव क्षण मात्र थबकले. त्या चाफेकळीच्या या क्षणमात्र उद्गारावर आपण काय काय म्हटलं ते क्षण मात्र आठवू लागले. आठवेना तशी रागात पेन्सिल आपटून दिवा बारीक करून ते पुन्हा लवणले. अंधारात शय्येवर लवणलेले भाऊराव कितीतरी वेळ आपल्याशीच आई आई रमाई असं पुटपुटत होते. अखेर पहाटे पहाटे जात्यावरच्या ओव्या ऐकत रमाईचा बाळ गाढ झोपी गेला. भाऊराव जागे झाले तेव्हा उन्हावर आलेली होती आणि उषाकडे जाजमावर मांडी ठोकून बसले होते आप्पासाहेब. त्यांच्या हातात भाऊरावांनी रात्री लिहिलेल्या कवितेचा कागद होता. केव्हा आलास तू? भाऊरावांनी डोळे चोळून उठत बसत विचारले. अर्धा पाऊण तास झाला असेल. कागदातून मान वर न काढताच आप्पासाहेबांनी बोलले आणि गप्प झाले. काय वाचतोयस तू एवढं? कविता काही जमलेली नाहीये. भाऊराव वळकटी गुंडाळून ठेवत म्हणाले. तसेच आप्पासाहेब म्हणतात, सुरेख जमलीये राजा, आता अर्धवट सोडू नकोस, पुरी कर. त्या दिवशी सायंकाळी भाऊराव आले ते एका नव्या अपुऱ्या कवितेच्या काही ओळी घेऊन. वा वा, बहार केलीस भाऊराव तू, आप्पासाहेब हर्षभराने म्हणाले. अरे मग ही कविता अर्धवट का सोडलीस? आता या पुढचं रमाईचं चित्र येणारे नाही का? कोणास ठाऊक. रमाईला मी अगदी ओझरती पाहिली आहे. भाऊराव स्वप्नात हरवल्याप्रमाणे उद्गारले. विचार करत आप्पासाहेब म्हणतात, कधीतरी रमाईची आणि तुझी भेट मी घडवून आणीन, पण आपणहून तू तिला एकट्यानं कधीही भेटता कामा नये. सवडीत सवड काढून ते रमाबाईच्या खेड्यावर त्यांच्या शेतातल्या पर्णकुटीत गेले. तिच्या नवऱ्याच्या भाऊबंधांना त्यांनी सज्जड दम भरला. गावातल्या टग्यांनाही त्यांनी खरपूस दमदाटी केली. बाईंच्या आग्रहावरून दुपारी जेवायला ते थांबले. दुपारच्या भोजनात बाईंचा हात सुगरणीचा नाही हेही त्यांच्या लक्षात आलं. भोजनानंतर काव्यशास्त्र विनोद रंगला. ते प्रथम चकित झाले आणि खुश झाले ते यासाठी की बाईंनी त्यांना उद्देशून एक पाळणा लिहिला होता. तो त्यांच्या हाती दिला. वाचता वाचताच त्या रूपकातलं गर्भितार्थ ध्यानी येऊन आप्पासाहेब अगदी बेहोश झाले. मुख्यतः या कवितेनं पाळण्याचं रूप का घेतलं होतं त्याचा अगदी स्पष्ट उल्लेख शेवटी होता. निजवी थोपटुनी रमाई, रमे सदा गुरुपाई, निज रे निज सखया, राजया रमाधवाच्या तनया. ही ओळ वाचताच तर आप्पासाहेब फार टणकून उडाले. रमे सदा गुरुपाई म्हणजे काय? गुरु बाळाला प्रिय शिष्या रमाईला प्रेमालिंगन देण्याचा अधिकारच आहे. आप्पासाहेबांनी जवळचा एक कागद ओढला, पेन्सिल काढली आणि म्हटलं, रमाई, तुझ्या कवितेला मी कवितेतच उत्तर देणार आहे. फक्त आरंभीची आणि शेवटची साकी तेवढी तुझ्या समोर लिहितो. असं म्हणून त्यांनी झराझरा ओळी लिहिल्या. सुमनांचा तव जरी पाळणा, दोर भक्तीचे त्याला, देईल स्वर्गी देव याहुनी, काय अधिक या बाला. आणि शेवट होणार होता अशा ओळींनी की जन्मोजन्मी सदा घडावा तुझा सुखद सहवास, सांप्रत नाही याहून दुसरी मोठी मनमनी आस. या ओळी लिहून त्यांनी कागद रमाईच्या हातात दिला. तिनं तो वाचला आणि कागद परत देण्यासाठी जो हात पुढे केला त्या हातासकट रमाई आप्पासाहेबांच्या मिठीत ओढली गेली. आप्पासाहेबांनी भाऊरावाला तसं आश्वासन दिलं असलं तरी त्याची रमाईची भेट कधीच घडवून द्यायची नाही हे पक्क ठरलं होतं. आप्पासाहेबांनी भाऊरावाला तसं आश्वासन दिलं असलं तरी त्यांची रमाईशी भेट कधीच घडवून द्यायची नाही हे त्यांचं पक्क ठरलं होतं. आप्पासाहेबांनी आजवर आयुष्यात रंगढंग काही कमी केले नव्हते, पण रमाईत इतकं दिवस रात्र त्यांना कोणी झपाटून टाकलं नव्हतं. ते रमाईवर जेवढे लुब्ध झाले होते तितकं रमाईनं त्यांचा वेळ मुळीच घेतलं नव्हतं. उलट ती अत्यंत सावधपणे पावलं टाकीत होती. आध्यात्मिक आईपणाचा मुखवटा ती त्यांच्याशी खेळत होती.
आप्पासाहेबांना हे कळत होतं आणि तरीही ते तिचा नाच सोडायला तयार नव्हते, की केवळ खेळणं खेळायला ते तयार नव्हते. आज ना उद्या ती आपणाला वश होईल या आशेवर ते जिद्दीने या क्रीडेतलं स्वतःचं अवघं शहाणपण पणाला लावित होते. रमाई आप्पासाहेबांना भेटत होती, पण एकांतात भेटणं कटाक्षानं टाळत होती. त्यामुळे आप्पासाहेब कमालीच्या अतृप्ततेने वेडेपिसे व्हायचे. जळी स्थळी त्यांना रमाई दिसू लागली होती. एकदा तर धावत्या घोडागाडीतून दूरवर दिसणारी रमाईसारखी एक स्त्री पाठमोरी पाहूनच ते बेहोश झाले आणि चालत्या गाडीतून थांब थांब असं म्हणत गाडी थांबण्यापूर्वीच त्यांनी रस्त्यात उडी मारली. ती स्त्री रमाई नव्हती, पण आप्पासाहेबांचे पाय मात्र मुरगळले. महिन्याभराचं दुखणं ओढवलं. आप्पासाहेब दुखणाईत आहेत ही वार्ता वाऱ्यासारखी पसरायचा सावकाश अवघं गाव त्यांच्या समाचारासाठी लोटलं. मग रमाई कशी येणार नाही आणि भाऊराव तरी कसा दूर राहील? रमाई तर वहिनींच्या खोलीत बाळ बिस्तरा घेऊन मुक्कामालाच येऊन राहिली होती. वहिनींची आणि आप्पासाहेबांची सगळी सेवा शुश्रूषा आणि आल्या गेल्या पाहुण्यांचा पाहुणचार रमाई जातीनं आणि दक्षतेनं बघत होती. आप्पासाहेबांच्या वाट्याला त्यांच्या घरात राहूनही रमाई येत नव्हती. लोकांच्या पेक्षा अथवा रमाईपेक्षा त्यांना स्वतःचाच फार राग येऊ लागला होता. रमाईचा इतका लोभ त्यांच्या मनानं घ्यावा आणि फसव्या आध्यात्मिक रूपकाने ती आपल्याला फसवते आहे ही वस्तुस्थिती लक्षात आल्यावरही आपण आशाळभूतपणे तिचा नाच सोडू नये याची अनेकदा त्यांना खंत वाटे. भाऊरावांनी तर रमाईला अगदी देवत्वाच्या कोटीला नेऊन बसवलं होतं. एका सायंकाळी एक अभंग रचून आणून भाऊरावांनी आप्पासाहेबांना दिला. त्यात भाऊरावांनी म्हटलं होतं, देवे तुम्हा दिली आई तैशी ब्रह्मांडी रमाई, देवे तुम्हा दिले तात तैसा माधव जगतात. आणि शेवटी तर असे उद्गार काढले होते की हाते घडो त्यांची सेवा, निधी द्या सदागो जीवा, म्हणे रमाईचे बाळ हेची आप्रत फार. आप्पासाहेबांनी कागद वाचून परत दिला, पण बरं वाईट मात्र काही मत दिलं नाही. भाऊराव वाट पाहून एवढंच म्हणाले, शिकवण्या तूर्त बंद आहेत, तर मी नसिराबादला जाऊन येतो बहिणीकडे असं म्हणतो. आप्पासाहेब पुन्हा हिंडते फिरते झाल्यावर रमाई परत खेड्यावर जायला निघाली. ती नेहमीप्रमाणे निरोप घेण्यासाठी आली, पण त्यावेळी हा हू करण्यापलीकडे ते काहीच बोलले नाही. आणि तरी तिनं अडचणीचा पाढा वाचताच मंत्राने भरल्यागत ते उठले आणि कपाट उघडून तिला हवी तेवढी रक्कम तिच्या हातावर ठेवली आणि जाण्यापूर्वी तिनं दिलेलं मायावादाबद्दलचं सगळं प्रवचन निमूटपणे ऐकलं. आप्पासाहेब लोभात पडता पडता रमाईला मनातल्या मनात भिवू लागले होते का? आप्पासाहेब एका रूपवान विधवेच्या नादी लागले आहेत. हा बदलौकिक तर त्यांनी पत्करलाच होता, पण कपडा लत्ता, धान्य धुन्य, भाजीपाला, वरकड खर्च तेच तर तिला देत होते. एवढं सगळं झाल्यावरही आप्पासाहेबांना काही सर्वस्व ती द्यायला तयार नसे. तशाच नव्या नव्या मागण्या, तशाच आध्यात्मिक हुलकावण्या, हा सगळा दाह भाऊरावाच्या वाटेला येऊ नये त्याला असे त्यांना मनापासून वाटत असे. कारण भाऊरावाला तर तिनं बोलबोल म्हणता गुंडाळला असता, त्याला आपला दासानुदास करून ठेवला असता, माणसातूनच उठावला असता. एका पत्रात भाऊरावानं लिहिलं होतं, माझ्या जवळच्या काही कविता मी हरवल्या आणि काही मी वेडेपणानं जाळून टाकल्या. माझं मन पाणी टाकून विझवलेल्या विस्तवासारखं झालंय. भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसूनी पारवातो, खिन्न निरास एकांत गीत गातो. अशी माझी स्थिती झालीये. भाऊराव पुढे लिहितात, मी तूर्त काही वाचत नाही, काही लिहित नाही, जिवंतपणेच मरण अनुभवत आहे. म्हणूनच आईच्या भेटीची मला गरज आहे. भाऊ हा भाग्याच्या वाटेकरी असतो. माझ्या आईची भेट हेच मी माझं परम भाग्य समजतो. अरे परम भाग्य कसलं, तू माझ्या दुर्भाग्यात वाटेकरी होऊ इच्छितोस? असा आप्पासाहेब स्वतःशीच पुटपुटले. भाऊरावाला रमाईची भेट घडून द्यावी की नाही द्यावी या संभ्रमात
आप्पासाहेब पडले असतानाच हे पत्र आलं. त्याच दिवशी बरेच दिवस मुक्काम ठेवण्यासाठी च्या तयारीनं रमाई त्यांच्या घरी अकस्मात येऊन उभी राहिली. आल्या आल्याच भाऊरावांच्या पत्राबद्दल चौकशी केली तेव्हा क्षणमात्र ते थबकले. पण भाऊरावांचे पत्र आपल्याला येतात हे काही गुपित नाही, तेव्हा रमाईनं हा प्रश्न अगदी सहजच केला असावा असं मानून त्यांनी हो हो आजच पत्र आलं आहे, पण सगळं ठीक आहे अशी सारवासारवी केली. तेव्हा आपल्या मोहक पण भेदक टपोऱ्या डोळ्यांनी पाहत रमाई म्हणाली, ठीक नाहीये आप्पासाहेब, तुम्ही त्याला मी बोलावलंय म्हणून कळवा. आईची भेट झाल्याशिवाय लेकराच्या गळ्यातलं बिरणदाब कसं तुटेल. हे ऐकून आप्पासाहेब स्थगित झाले. जे पत्र त्यांच्या खिशात आजच आलं होतं आणि ज्यातला मजकूर इतर कुणालाही ठाऊक असण्याची शक्यता नव्हती, त्यातला नेमकं मर्माचं वाक्य उच्चारून रमाईनं त्यांना आपल्या देवी सामर्थ्याची प्रचिती आणून दिली नव्हती का? तेवढ्यात रमाईनं विचारलं, तुम्ही किती दिवस रमाईपासून बाळाला दूर ठेवण्याचं धडपडणार आहात? या प्रश्नाबरोबर आप्पासाहेब कोसळले, पारच मोडून पडले आणि अखेर रमाईला, देवी रमाईला संपूर्ण शरण गेले. आप्पासाहेबांनी मग भाऊरावांना नसिराबादला तारवजा पत्र धाडलं. आई आली रे भाऊ, आई आली, ताबडतोब ये. पण प्लेगमुळे नगरास गेलेल्या भाऊरावांना हे पत्र परतल्यावर 8-15 दिवसांनी मिळालं. काही करून 8-15 दिवसात आपण आईच्या भेटीला येतो, नक्की येतो, मात्र तू तिला थांबवून घे अशी विनवणीही त्यांनी केली होती. आप्पासाहेबांनी भाविकपणे हे पत्र देवी रमाईच्या हाती दिलं. ते वाचून ती एवढंच म्हणाली, या जन्मीची ही भेट तर चुकली, पुढचं पुढे. असं का म्हणतेस रमाई? आप्पासाहेब कळवळून म्हणाले. 8-15 दिवसात भाऊराव येईल, नक्की येईल. एक एक योग असतात आप्पासाहेब, ते चुकले की उरतात फक्त भोग, आणि ते भोगावेच लागतात, रमाई म्हणाली. रमाई म्हणाली, ते खरंच झालं. भाऊराव ठरल्या वेळी येऊ शकला नाही आणि मग एका दिवशी अमुक वेळी अमक्या गाडीनं येतो असा भाऊरावांचा निरोप आला. आप्पासाहेबांनी तो रमाईला सांगितला. स्टेशनवर जाऊन बाळाला घेऊन या, जरूर तर 4 पावलं सामोरे जा असं रमाई म्हणाली. इकडे आपली फार वर्षांची इच्छा आज पुरी होणार या आनंदात भाऊराव भादली स्टेशनकडे निघाले. रमाईखेरीज अन्य विचार त्यांच्या डोक्यात नव्हता. स्टेशनकडे जायचा जवळचा रस्ता त्यांनी पकडला. लोहमार्गापाशी पोहोचल्यावर तारांचं कुंपण ओलांडून आत शिरून ते जवळच असलेल्या स्टेशनकडे पायवाटेने जाऊ लागले. डोक्यात नाचत गात थुई थुई करत होते फक्त शब्द शब्द आणि शब्द. आई आली रे भाऊ, आई आली. एक कर्कश शिट्टी, मामा बाजूला व्हा, गाडी तुमच्याच लाईनीवर सायडिंगला येतेय. ही कामकऱ्यांची आरोळी आणि रमाईत अडकलेला नव्हे, रुळात गुंतलेला नव्हे, कुठेतरी कशात तरी गुरफटलेला एकच पुणेरी जोडा. एक हृदयभेदक किंकाळी आणि धाड 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 करत भाऊरावांचा देह छिन्न विछिन्न करत मालगाडीचं धूळ पुढे निघून गेलं. भाऊरावांना उतरवून घेण्यासाठी गेलेल्या आप्पासाहेबांना 4 पावलं सामोरं जावंच लागलं. भादली स्टेशन पर्यंत जावं लागलं. त्यांना स्वतःच्या पाझरणाऱ्या डोळ्यांनी भाऊरावांचे रक्तानं पाझरणारे तुकडे पोत्यात भरून आणावे लागले. शाबूत होतं फक्त खिशातलं घड्याळ. भाऊरावची उत्तर क्रिया आटोपून अण्णासाहेब जो घरी येता पॉज करा. भाऊरावची उत्तर क्रिया आटोपून आप्पासाहेब जो घरी येतात तो त्यांना कळलं की रमाई निघून गेली होती. ही अशुभ घटना तिला अंतर्ज्ञानानं आधीच कळली होती का? तर तोच हा कैलासवासी आप्पासाहेब निजामपूरकरांचा वाडा बहुतेक जमीनदोस्त झालाच आहे. 60-65 वर्षांपूर्वीचे उरल्या सुरलेल्या खुणा उद्या सकाळी बुलडोझर लागला की भुईसपाट होतील. हा, जरा थांबा आता. इथून तुमची आणि माझी वाट वेगळी होते. पण निरोप देण्यापूर्वी सांगायचे ते इतकंच की त्यानंतर
त्यानंतर आप्पासाहेबांनी कधीही रमाईला भेटले नाहीत. रमाईनेही त्यांना कधी भेटायचा बोलवण्याचा प्रयत्न केला नाही. आपला बली मिळाल्यावर त्या जगदंबेला त्यांना भेटायची जरुरी काय? इति हनुमंतराव. त्यानंतर आप्पासाहेबांनी कधीही दारूला स्पर्श केला नाही. आयुष्यात कधी कविता लिहिली नाही की वाचली नाही असं म्हणतात. हा खरं खोटं देव जाणे. सुधीर प्रधान, रिअल्टर्स वन स्टॉप शॉप. सुधीर प्रधान हे आमचे आजच्या कार्यक्रमाचे प्लॅटिनम स्पॉन्सर आहेत आणि त्यांचा मेसेज, त्यांचे आवाहन आता आपण ऐकूया. नमस्कार, मी सुधीर प्रधान, आपला रिअल्टर. होप एव्हरीबडी इज डुईंग वेल अँड कीपिंग देअर फॅमिलीज सेफ इन दिस पॅन्डेमिक सिच्युएशन. आजकाल रिअल एस्टेट मार्केट तुम्हाला सर्वांना माहिती आहे कसं काय चाललंय. खूप अग्रेसिव्ह आहे, पण आपल्या बरोबर डील्स होत आहेत. बाईंग, सेलिंग, रेंटिंग हे सगळं होतंय. तर काळजी करू नका, एक पाऊल पुढे टाका, मला संपर्क करा. माय फोन नंबर इज 4164551239. कॉल मी एनी टाइम. इट्स अ वन स्टॉप रिअल एस्टेट शॉप. सुधीर प्रधान. आता आपल्यासमोर सादर होईल प्रेमा तुझा रंग कसा यातील एक भाग. निवेदन करणार आहेत शुभदा वाकनल्ली आणि अभिवाचन करणार आहेत किशोर कुलकर्णी आणि मीनल विंगळे. नमस्कार मंडळी. आपण मराठी माणसं नाटक वेडी म्हणून जगप्रसिद्ध आहोत. मराठी माणूस आणि नाटक यांचं अगदी अतूट जिव्हाळ्याचं नातं आहे आणि हे रेशमी बंध आपल्या एक से एक नाटकांच्या माध्यमातून दृढ करण्याचं काम रंगभूमीला लाभलेल्या कसलेल्या नाटककारांनी मोठ्या कौशल्यानं आतापर्यंत केलंय. प्राध्यापक वसंत कानिटकर हे त्यापैकीच एक थोर नाटककार. त्यांच्या अनेक नाट्यकलाकृतींपैकी प्रेमा तुझा रंग कसा या नर्मविरोधी खुसखुशीत नाटकाने मराठी रसिकांच्या मनात अनेक वर्षांपासून घर केलंय. या नाटकाच्या बाबतीत प्रसिद्ध साहित्यिक नासी फडके म्हणतात, पहिल्या उत्कट आंधळ्या ओढीचा गुलाबी रंग, नंतरच्या रुसण्या रागवण्याचा लाल रंग, पुढच्या कडू भांडणांचा काळा रंग, सारे प्रेमाचेच रंग. अनुराग, राग, विरह, कलह या साऱ्या प्रेमाच्याच अटळ अवस्था. प्रेम ही मोठी उदात्त भावना खरीच, पण तिला विवाहाचं व्यवहारी रूप आलं की अनेक विसंगती प्रगट होतात आणि मग विनोदी लेखणीच्या चेष्टांना भरपूर अवसर देणारं अंगणच मिळतं. प्राध्यापक वसंत कानिटकरांनी आपल्या पहिल्या विनोदी नाटकासाठी प्रेमाच्या बदलत्या रंगांचा विषय निवडण्यात अव्वल दर्जाची प्रतिभा व्यक्त केली आहे. विषयाची चतुर निवड केली की नाटककाराने अर्धी लढाई जिंकलीच असं म्हणतात. बाकीची अर्धी लढाई जिंकण्यासाठी जरूर असते ती आवश्यक. अहो 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 अभ्यास चाललाय माझा. अभ्यास चाललाय? बाई 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 बाई, शर्त झाली तुमच्या पुढं. इथला पसारा मी आवरून गेले त्याला अर्धा तास सुद्धा झाला नाही आणि इतक्या पसारा पसारा कुठे आहे? अगं ही तर एवढीच आहेत पुस्तकं. ही एवढीच का? मग आता हे उरलेलं शेल्फ आणू का होतो इथे, म्हणजे शोभा येईल या दिवाणखान्याला. अगं 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 काय हे, MA चे विद्यार्थी यायचे आहेत माझ्याकडे आता. कळलं नाही म्हणजे आज पहिला तास घेणार आहे मी त्यांचा. समजलं, सकाळपासून 10 वेळा ऐकलं. पण मी म्हणते एका वेळी एकच पुस्तक काढून घ्यायला काय होतं तुम्हाला? MA चा तास घ्यायचा म्हणजे असा पुस्तकांचा बाजार का मांडून बसावं लागतं? ते MA झाल्याशिवाय कसं कळणार? नकोच कळायला. रोज रोज उठून मला तोच वाट. जाऊ दे ग, आता मी पेन्शन घेतलं म्हणजे आपोआप मिटेल हा वाद सगळा. कुठं बाहेर जायची तयारी दिसते की नाही? जरा कोपऱ्यापर्यंत जाऊन येते मी. ठीक आहे, बरं या या. थोडस मार्केटिंग करायचं राहिलंय. चालेल चालेल. तुम्हाला आज मी सरप्राईज करणार आहे बल्लाळ. असं ठीक आहे ठीक आहे. एक गंमत येणार आहे तुमच्यासाठी. काय म्हणून नाही विचारणार? गंमत गंमत, हा हा ठीक ठीक आहे. गंमत गंमत घेऊन ये की. अगं मॅकडुगल हा मॅकडुगल काय म्हणतात हे राजेश्री? बच्चो येतकर ऑफिस मधून. त्याला म्हणावं चहा करून घे आणि बब्बडला कॉलेज मधून आली की म्हणावं काय म्हणते प्रोफेसर साहेब. हो हो सांगतो ना. अगं असं काय करतेस म्हणजे
मॅकडुगल आला म्हणजे त्याला चहा करून घ्यायला सांगतो. आणि जळला मला तुमचा मॅकडुगल. नाही, मॅकडुगल नव्हे ग, काय तो आपला चहा कोण करून घेणार आहे? बच्चू. आणि बब्बडला सांगायचं की मला उशीर झाला तर तेवढा कुकरला म्हटलं. थांब लिहून घेतो मी जरा एकदा. म्हणजे बब्बडला कुकर आणि बच्चूला चहा. बरोबर? बाई 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 बाई, त्याच्या पण नोट्स काढावा तुम्ही. वाटल्यास एखादी फाईलही घाला. म्हणजे विसरायला नको ग. नाही म्हणजे आता बघ कसं बरोबर लक्षात राहील, नाही का? अय्या, विसरलेस मी बल्ला. ऐकलं का गडे? कोण गडे? गडे तू म्हणालीस गडे मला? इश्श, असं काय ते? कोण आहे गडे? प्रियमध्ये गडे म्हणालीस म्हणजे ठीक आहे, पण अगं तुझ्या या गडेनं काय पण झटका लागला मला. खाडकन तरुण झाल्यासारखं वाटलं बघ मला. की नाही, मला सुद्धा कालपासून वाटायला लागलंय. काय 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 वाटायला लागलंय? उद्याच्या दिवसाचा कार्यक्रम ठरवायला मी बसले आणि त्या वेळच्या गोड गोड आठवणी दाटून आल्या माझ्या अंतःकरणात. दिवसभर कशी हुरहुर लागून झाली होती अंतःकरणाला. मग आता ठीक आहे ना? काय नाही म्हणजे अंतःकरण ग, आणखी काय? असं हो काय करता तुम्हाला ना मेली कशाची हौसच नाही. चुकलो सांग बाई सांग. अगं कौतुकाने मी ऐकून घेतो. चल सांग. मला नका विचारू. अगं चुकलो म्हटलं ना, काय प्रत्येक वेळी अगदी नाकात घासायला पाहिजे का? नाही बेटत तेही पार शिजून गेलं तुझ्याकडे घासून घासून बघ गेल्या 25 वर्षात. नाही म्हणजे खोटं नाही, वाटलंस तू चाचून पहा. पुढे झाला हा पांचटपणा. अगं पण काय सांगणार होतीस तू मला? सांग की. सांगू का? मी असं ठरवलंय की उद्याचा दिवस आपण दोघांनीच कुठेतरी दूर दूर जाऊन वेगळ्या रीतीनं घालवायचं. माझ्या मनात आहे की आपण दोघांनीच खंडाळ्याला जावं. खंडाळ्याला? या म्हणजे या पावसाच्या दिवसात? हो. कशी काय वाटते आयडिया तुम्हाला माझी? नाही म्हणजे आयडिया नवीन आहे तशी, पण आपण दोघांनी की नाही उद्याच म्हणजे दूर दूर म्हणजे खंडाळ्याला गेलंच पाहिजे का? म्हणजे काय? उद्या आपल्या लग्नाचा वाढदिवस नाही का? लग्नाचा वाढदिवस उद्या आपल्या? हो, आपल्या नव्हे तर काही लोकांच्या. पण आपल्या लग्नाचा वाढदिवस पुन्हा उद्या कसा येईल? नाही म्हणजे गेल्या महिन्यात आपण सिंहगडावर जाऊन साजरं केलं होतं ते काय? का ती तानाजींची पुण्यतिथी वगैरे होती की काय? अहो, तो काही लग्नाचा वाढदिवस नव्हता. मावळत्या सूर्याला साक्ष ठेवून 26 वर्षापूर्वी आपण सिंहगडावर प्रीती चाणा बघा घेतल्या नव्हत्या का? त्याचा वाढदिवस होता तो दिवस तुम्ही इतक्यात विसरला? अच्छा विसरलात? काय विषाद आहे माझी विसरायची? अगं अंधारात गड उतरताना असा माझा पाय मुरगळला होता, आठवतं अजून? आणि मी नव्हते वाटतं पडले. 15 दिवस तर मला चालता नव्हतोय. त्यामुळेच तर आपल्या प्रेम प्रकरणाचा तुझ्या घरात स्फोट झाला. अरे राम 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 राम. काय ती भांडणं, काय त्या मारामाऱ्या, काय ती रडारडी. अगं तुझा बाप मला पोलिसाच्या ताब्यात द्यायला निघाला होता. हातात पिढ्या ठोकीन, काळ्या पाण्यावर पाठवीन म्हणाला. आठवतं? काहीतरीच. पहिल्या दिवसाला पप्पानीच तुम्हाला हिऱ्याची अंगठी दिली होती. ते तरीच मला थोडं बघ, बाबाजीनं आपला शब्द खरा केला. नाही म्हणजे तशा नाही तर अशा पिढ्या ठोकल्या. हो, आता बोलला तर काय झालं? त्यावेळेची पत्र आठवा ऐकेल. काय म्हणे, पंख लावून उडत उडत द्यावं असं वाटतं. आणि अगं जाऊ द्या, 25 वर्ष झाली त्या गाढवपणाला. खरंच मी इतका छान कार्यक्रम ठरवला उद्या की. कसला कार्यक्रम ठरवलायस तू? लग्नानंतर हनीमून साठी आपण खंडाळ्याला गेलो होतो, नाही का? कडे आठवतात तुम्हाला ते दिवस? आठवतात म्हणजे अगं डोळ्यासमोर चक्क असे ते दिवस असे दिसतायत मला. काय सुंदर दिसत होतीस तू त्यावेळी. होतीस? नाही म्हणजे अजूनही दिसतेस ग, पण आता पुरे पुरे पुरे. हा खरंच खंडाळ्याला गेलं की माणसाला आपली वय सुद्धा विसरायला होत नाहीत का? आठवतं? तुम्हाला ते दिवस हातात घालून स्वच्छंदानं दर्याखोऱ्यातून भटकत होतो नाही का आपण? कसली बंधनं नाही, कसली काळजी नाही. खूप हसावं, कोवळ्या उन्हात बागडावं, चांदण्यात हिंडावं, अवखळ झऱ्यात धुंबावं, धुक्यातून धावावं, पावसात भिजावं. खरंच गडे बल्ला, जाऊया ना आपण पुन्हा एकदा खंडाळ्याला. तेथील वनश्री अजूनही मला खुणावते असं वाटतंय. तर वनश्रीला खुणा करायला काय जातंय? नाही म्हणजे तुला दम्याचा अटॅक आला म्हणजे सेवेशी काय खंडाळ्याची वनश्री येणार आहे तुझ्या? तुम्हाला ना मेली कशाची हौसच नाही. असेच आहात तुम्ही.
अगं 25 वर्षापूर्वी हे 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 सगळं ठीक होतं. नाही म्हणजे आता तू पावसाळ्यात भिजलीस म्हणून त्यावेळेसारखी दिसणार आहेस थोडी. बल्लाळ नाही नाही म्हणजे आणि तुला भिजलेली पाहून मी पुन्हा पागल होणार आहे थोडाच. काही सांगू नका. पूर्वी तुमचं माझ्यावर किती प्रेम होतं. माझा प्रत्येक शब्द तळ हातावर झेलत होता तुम्ही त्यावेळी. अगं तुझा शब्दच का तुला देखील नाही का झेलत होतो त्या मी त्यावेळी. अगं फुलासारखी हलकी होतीस तू त्यावेळी. पण आता आता नाही, काय म्हणजे मनात आणलं तर ते शक्य आहे का मला आता. नाही म्हणजे तू तुझं एकंदर बदललेलं आकारमान, माझ्या हातापायांची शक्ती. अगं भरलेली बातमी सुद्धा उचलत नाही मी आता. थट्टा पुरे हा बल्लाळ. प्रेमदे अगं ही थट्टा नव्हे. 25ल्या प्रेमाची लज्जत 50शीत कशी येईल ते सांग बरं. नाही म्हणजे ती गंमत संपली. तो खेळ आता आटपला. यवनाचे सगळे रागरंग मनमुराद लुटले नाहीत का आपण. लुटले. अगदी अखंड भोगले. तृप्त आहोत. खुश आहोत. पण पोटभर जेवून उठल्यावर आता पुन्हा यायचे आहेत तुमचे MSc विद्यार्थी. तेव्हा द्या त्यांच्या पुढे हे व्याख्यान. आणि उद्याच्या बेतामध्ये मी तुम्हाला तस्तुपुरे बदल करू द्यायची नाही. सांगून ठेवते. नाही नाही बरं आमची शरण चिठ्ठी. वसंत कानेटकर साहित्य अभिवाचन ह्या कार्यक्रमाचे दिग्दर्शन शैलेश अरोरा यांनी केले आहे. ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कलाकारांची नावं: शुभदा वक्केनल्ली, मीनल विंगळे, जिज्ञासा जोशी, किशोर कुलकर्णी, गौरव केतकर, अनिल विंगळे. ह्या कार्यक्रमामध्ये संगीत संयोजन अधीश रिसबूड यांचे आहे. आपण आता बघणार आहोत आपले गोल्ड स्पॉन्सर मॉर्गेज स्पेशलिस्ट चिन्मय कुलकर्णी आपल्याला काय सांगतात. वसंत कानेटकर जन्मशताब्दी महोत्सवात आम्ही या आधी 2 कार्यक्रम आपल्या समोर आणलेत. एक नाट्यसंगीत आणि नाट्यप्रवेश. आणि दोन्ही कार्यक्रमांमध्ये कानेटकरांच्या कुटुंबातील व्यक्ती म्हणजे त्यांच्या स्नुषा अंजलीताई, त्यांचे नातू अंशुमान आणि त्यांची नातसून मौशमी ह्यांच्याकडनं आपण त्यांचे काही विचार, त्यांच्या कानेटकरांविषयी त्यांच्या आठवणी, अगदी हद्द अशा आठवणी आपण ऐकल्यात. आणि खरोखर एक आनंदाचा क्षण आपण घेतला आहे. कारण कानेटकरांच्या आठवणी आपल्याला जाग्या झाल्या आणि प्रेक्षकांनाही तो भाग खूप आवडला. याही कार्यक्रमामध्ये अंजलीताई, अंशुमान आणि मौशमी यांचा सहभाग आम्हाला लाभलेला आहे. चला तर ऐकूया अंजलीताई, अंशुमान यांच्याकडनं कानेटकरांविषयी काही आठवणी. आणि साहित्य लिहिताना किंवा नाटक असो, कथा असो, लेख असो, ललित लेख असो, निबंध असो, लिहिताना त्यांच्या काही आठवणी ज्या त्यांनी साठवून ठेवलेल्या आहेत त्या आठवणी आता आपल्यासमोर ते व्यक्त करतायत. चला तर बघूया कानेटकरांच्या काही आठवणी. तर पहिला प्रश्न असा आहे की कानेटकरांना साहित्य लेखनाची आवड साधारण केव्हापासून लागली व ते लेखनाकडे कसे वळले. तर असं आहे की बालपणापासूनच त्यांना साहित्याविषयी त्यांना आवड होती. कारण एकतर त्यांचे वडील म्हणजे शंकर केशव कानेटकर हे कवी गिरीश या नावाने प्रसिद्ध कवी होते. आणि रविकिरण मंडळ म्हणून त्या काळचे जे प्रमुख कवी होते त्यांची एक संस्था होती. त्याचे ते संस्थापक सदस्य होते. त्याच्यामुळे घरी साहित्यिकांचं येणं जाणं अगदी लहानपणापासून वसंतरावांच्या होतं. आणि साहित्यिक चर्चा त्यांच्या कानावरती पडत असत. त्यात ते सहभागी होत असत. त्याचबरोबर लहानपणापासून त्यांना नाटकाची आवड होती. आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जे मित्र होते त्यांच्याबरोबर छोट्या नाटिका लिहून त्या सादर करणे, त्याच्यात काम करणे असा त्यांचा एक छंद होता. शाळा कॉलेजमध्ये सुद्धा ते नाटकात काम करत होते. आणि त्याचबरोबर त्यांच्या आयुष्यात एक असा प्रसंग आला जेव्हा वि. स. खांडेकर जे प्रख्यात साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते, त्यांच्याशी त्यांचा खूप निकट असा एक संबंध होता. आणि म्हणजे खांडेकर रोज काय लिहून दाखवलं ते त्यांना वाचून दाखवायचे, त्यांचा अभिप्राय घ्यायचे. आणि त्यांच्यामध्ये साहित्याविषयी, भारतीय साहित्य असेल किंवा पाश्चात्य साहित्य असेल याच्याविषयी बऱ्याच चर्चा होत्या. आणि त्याचे अंतरंग कसे समजायचे
त्याची चिकित्सा, त्याचं मूल्यमापन कसं करायचं हे खऱ्या अर्थाने मला वाटतं वि. स. खांडेकरांनी वसंतरावांना शिकवलं. आणि एवढ्या मोठ्या दिग्गज साहित्यिकाशी एवढा निकट संबंध आल्यामुळे कदाचित त्यांना बळ मिळालं असेल की आपण सुद्धा या क्षेत्रात काहीतरी निर्मिती करू शकतो. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी लघुकथा लिहायला पहिल्यांदा सुरुवात केली आणि त्या सत्यकथा वगैरे सारख्या मासिकातून त्या प्रकाशित झाल्या. आणि नंतर मग त्याच्या पुढे त्यांनी कादंबरीकार व्हायचं ठरवलं आणि पहिली कादंबरी घर ही त्यांनी लिहायला घेतली आणि ती सुद्धा प्रसिद्ध झाली. तर असा त्यांचा साहित्याचा प्रवास चालू झाला. तर आता दुसरा प्रश्न आहे की साहित्य क्षेत्रात त्यांनी गुरु किंवा आयडॉल म्हणून कोणाकडे पाहिले आणि त्यांना स्वतःला कुठले लेखक किंवा साहित्यकार आवडायचे. तर असं आहे की जे एक प्रख्यात नाटककार आणि साहित्यिक सुरेश खरे म्हणून आहेत, त्यांनी वसंतरावांची एकदा एक मुलाखत घेतली होती आणि त्याच्यात त्यांनी त्यांना हाच प्रश्न विचारला होता. तर त्याचं उत्तर मी तुम्हाला त्यांच्या शब्दातच सांगतो. तर प्रश्न सुरेश खरेंनी असा विचारला होता की नाट्याचार्य खाडीलकर यांच्यानंतर इतके खुमासदार संवाद फक्त वसंत कानेटकरांच्या नाटकातच ऐकायला मिळतात. तर असे लेखन करता यावे यासाठी तुम्ही कुणाला आदर्श किंवा गुरु म्हणून मानलं होतं का? तर असा प्रश्न आहे. वसंतरावांचं उत्तर त्याला असं आहे की हा माझा बहुमान आहे, म्हणजे नाट्याचार्य खाडीलकरांची तुलना होणं, पण ते विधान फारसं बरोबर नाही. तेंडुलकरांचे संवादही खुमासदार आहेत. समर्थ नाटककाराचे संवाद तसे खुमासदारच असतात. कदाचित जात थोडीफार वेगळी असेल. गुरुचा प्रश्न काढलात म्हणून सांगतो. गुरु हा शब्दप्रयोग मी 2 अर्थाने वापरतो. मी शेक्सपियरला गुरु मानतो आणि केशवसुतांना देखील गुरु मानतो. मी जेव्हा अस्वस्थ असतो, मला काही सुचत नाही, तेव्हा मी शेक्सपियर किंवा केशवसूत उघडून बसतो. मी जरी नाटकं लिहित असलो तरी माझी पहिली प्रेरणा कवितेची आहे. नवकाव्याचं मला प्रेम आहे. मर्ढेकरांचा मी त्या काळचा चाहता आहे. केशवसूत आणि शेक्सपियर यांचे संस्कार मला कायम पुरतात, पण गुरुचा एक दुसराही अर्थ आहे, म्हणजे अमुक एक वयात तुम्हाला योग्य संस्कार करणारी माणसं भेटणार. कॉलेजात माझ्यावर खांडेकरांचे संस्कार झाले. खांडेकरांनी मला वाचतं केलं. ते 8-8 तास लिहायचे, मी 8-8 तास वाचायचो. मग संध्याकाळी त्यांच्याबरोबर फिरायला गेलो की त्यांचं त्याच्यावर भाष्य मला ऐकायला मिळायचं. त्यातलं चांगलं काय, वाईट काय, काय घ्यायला पाहिजे, काय सोडलं पाहिजे, यावर इतकं अप्रतिम ते भाष्य करायचे. असा अभ्यास झाला त्या काळात. त्यांनी मला शेक्सपियर शिकवला, फार सुंदर शिकवलं. नाहीतर काही काही कॉलेजात शेक्सपियर असा शिकवतात की तो बिचारा जन्मशत्रू होतो. तसे लहानपणी माझे वडीलही माझे गुरु होते आणि नाट्यसंस्थात जी माणसं भेटत गेली त्यांचाही यात भाग येतो. तर असं त्यांचं या प्रश्नाला स्वतःचं उत्तर होतं. तर त्याचबरोबर मी म्हणेन की फ्रान्समध्ये जी एक फिलॉसॉफिकल जी मुवमेंट होती, ज्याचं नाव एक्झिस्टेन्शियलिझम होतं, तर त्यातले जे साहित्यिक होते, म्हणजे जसं जॉन पॉल सार्त्र, अल्बर्ट कामू, सिमोन द बोव्हार, या साहित्यिकांचा सुद्धा त्यांच्या कलाकृतींवर खूप मोठा एक इन्फ्लुएन्स आहे असं मी म्हणेन. तर समकालीन मराठी नाटककार जे होते त्याच्यात अर्थातच विजय तेंडुलकर किंवा नाशिकचेच कुसुमाग्रज, त्यांच्याशी अगदी निकट संबंध होते. त्याचबरोबर जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी, ह्या सगळ्या नाटककारांवर त्यांच्याबद्दल त्यांना खूप आदर होता. तसंच त्यांच्यापेक्षा वयाने लहान जे ज्युनियर जे नाटककार होते त्यांच्यासाठी त्यात सतीश आळेकर किंवा महेश एलकुंचवार यांची नाटकं त्यांना आवडायची आणि त्यांच्याबद्दल ते आवर्जून आम्हाला सांगायचे. तर पण खरं सांगायचं तर जसं त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं की कवितेची त्यांना प्रचंड आवड होती. म्हणजे ते नेहमी म्हणायचे की काव्य हा नाटकाचाच नव्हे तर सर्व कलेचा तो एक गाभा आहे आणि त्यांच्यामध्ये श्रेष्ठ काव्य म्हणजे कमीत कमी शब्दात जास्तीत जास्ती अर्थ जो सांगून जातो, म्हणजे काहीतरी गहन आणि एक कालातीत सत्य याची अनुभूती जो रसिकांना देतो, तेच खरं काव्य. आणि अशी अनुभूती त्यांना ज्या कवींच्या साहित्यात त्यांना मिळाली ते म्हणजे बालकवी केशवसूत, बासी मर्ढेकर
आणि कुसुमाग्रज. तर हे त्यांचे आवडते काही साहित्यिक आणि आयडॉल्स किंवा मेंटॉर्स आपण म्हणू शकतो या सगळ्या लोकांना. तर तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तिसरा प्रश्न असा आहे की लेखक म्हणून त्यांचे काही नियम किंवा कुटुंबाकडून काही अपेक्षा असायच्या का? तुम्ही त्यांना कसे हातभार लावायचात? आणि इतक्या उच्च स्थानावर प्रगती झाल्यावर कुटुंबासाठी ते वेळ कसा देत असत? तर असं आहे की कुठल्याही जर तुम्ही कुठल्याही कलाकाराच्या सोबत जर तुम्ही काही वेळ घालवला असेल तर तुम्हाला कळेल की खास करून लेखक अ, यांना एकांत आणि शांतता याची खूप गरज असते. कारण जेव्हा त्यांना इन्स्पिरेशन कुठली येते ती लगेच ती कागदावरती ती त्याची नोंद ती व्हावी लागते. कारण ते एक प्रकारे वीज पकडण्यासारखी आहे की तीच इन्स्पिरेशन कधी परत मिळेल ते काही सांगता येत नाही. त्याच्यामुळे जेव्हा ते असे विचारमग्न असायचे किंवा नाटकाच्या बद्दल विचार करत असायचे तेव्हा आम्ही त्यांना कधी काही डिस्टर्ब करायचो नाही. आम्हाला कळायचं की त्यांना त्यांची एक स्पेस पाहिजे. अ, आणि आमची जी राहण्याची जी घरं होती म्हणजे आधी जेव्हा ते प्राध्यापक होते, जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता तेव्हा नाशिकला जे HPT कॉलेज आहे तिथे कॉलेजच्या आवारातच त्यांना एक बंगला देण्यात आला होता आणि तिथे ते राहायचे. आणि त्यावेळेस HPT कॉलेज हे नाशिकपासून बरंच लांब होतं. त्याच्यामुळे तिथे त्यांना हवा असलेला एकांत मिळायचा. आणि नंतर मग त्यांना जेव्हा व्यावसायिक यश मिळालं तेव्हा त्यांनी स्वतःचा बंगला एक बांधला आणि तो देखील नाशिकपासून थोडासा लांबच होता. तर त्याच्यामुळे त्यांना ते आवडणारं जे एन्व्हायरमेंट होतं ते त्यांना तिथे मिळायचं. मग जेव्हा नाटकाचे प्रयोग वगैरे व्हायचे तेव्हा ते मुंबई पुण्याला वगैरे जात असत, लोकांमध्ये मिसळत असत. पण जेव्हा नाटकाची निर्मिती व्हायची वेळ यायची तेव्हा ते नाशिकला येऊन तिथे एकांतवासात शांततेत त्यांचं काम चालू ठेवायचे. पण असं असायचं की काही नवीन लिहिलं की त्यांना मग ते लोकांशी शेअर करण्यामध्ये त्यांना उत्सुकता असायची. तर मग आम्ही त्यांचे मग त्यावेळेस पहिले प्रेक्षक असायचो. मग जर समजा त्यांचा एखादा प्रवेश जर लिहून झाला असेल तर त्याचं ते अभिवाचन करायचे आमच्यासमोर आणि आमच्या प्रतिक्रिया, आमचा अभिप्राय ते ऐकून घ्यायचे. तर असं एक प्रकारे आम्हाला त्यांच्या नाटकाच्या बांधणीची रिंग साइड व्ह्यू मिळायची. म्हणजे जसं एखाद्या इमारतीचे मजले बांधले जातात आणि ते तुम्हाला बघायला मिळतं, तसं नाटकाचे एक एक प्रवेश तयार होताना आम्हाला दिसायचे आणि मग त्याचा पहिला प्रयोग आम्हाला बघायला मिळायचा. त्याचबरोबर जेव्हा त्यांना फावला वेळ असायचा तेव्हा कुठल्याही विषयावरती त्यांना चर्चा करायला आवडत असेल. मग अगदी आमच्या शाळा कॉलेजात काय चाललंय याविषयी असेल किंवा मित्रांमध्ये काय चाललंय याच्याबद्दल असेल किंवा मग इतिहास, विज्ञान, राजकारण किंवा कला साहित्य याविषयी चर्चा असेल. पण असं आहे की या विषयात त्यांच्याशी बोलायचं म्हणजे जरा तयारीनिशी उतरावं लागत असे. म्हणजे माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो की मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा गन्स, जर्म्स अँड स्टील नावाचं जॅरेड डायमंड या नॅचरलिस्टचं एक प्रसिद्ध पुस्तक आलं होतं जस्ट. तर त्यांनी मला ते वाचायला सांगितलं आणि त्याची समरी त्यांना द्यायला सांगितली की या माणसाचे विचार काय आहेत ते तू मला सांग. तर आता मी पुस्तकं वाचायचो अर्थातच बरीच, पण आता आपण जे वाचणार आहोत ते वसंत कानेटकरांना समजावून सांगायचं आहे याचं एक दडपण वेगळंच होतं. त्याच्यामुळे माझं वाचनच अचानक बदललं. म्हणजे मी नोट्स घ्यायला लागलो, मार्जिन्समध्ये सगळे नोट्स काढायला लागलो, हायलाईट करायला लागलो महत्वाचे मुद्दे जे होते त्या पुस्तकातले. तर सांगायचा मुद्दा असा की त्यांच्या बरोबरचा सहवास हा कोणालाही एक प्रकारे समृद्ध करून सोडणारा होता. आणि त्यांचे अनेक विद्यार्थी आणि सहकारी जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा ते आम्हाला हेच सांगतात की त्यांचा एक सहवास हा समृद्ध करणारा होता आणि तो आम्हाला एवढा लाभला, हेच आमचं परमभाग्य आम्ही समजतो. आता शेवटच्या प्रश्नाकडे येऊया. तर प्रश्न असा आहे की लेखक म्हणून त्यांच्या काही आठवणी किंवा किंवा नाविन्य विशेष असे काही तुम्ही सांगू शकाल का? तर आता हा अभिवाचनाचाच कार्यक्रम आहे तर त्याच्यामुळे इथे मला जरूर सांगावंसं वाटतं की त्यांचं अभिवाचन खूप सुंदर होतं. म्हणजे त्यांचं नाटक जेव्हा ते वाचायचे तेव्हा अक्षरशः ते मंत्रमुग्ध करून सोडण्यासारखा असा तो अनुभव असायचा. म्हणजे ते नाटक अगदी डोळ्यासमोर उभं राहायचं आमच्यासमोर. आणि जेव्हा कुठलं त्यांचं एखादं नवीन नाटक लिहून पूर्ण व्हायचं तेव्हा त्यांचे निर्माते मुंबई किंवा पुण्यात त्या नाटकाच्या अभिवाचनाचा एक कार्यक्रम आयोजित करायचे आणि मग त्याच्यात त्या शहरातले हुज हू जे कलाक्षेत्रातले जे होते ते उपस्थित राहायचे आणि त्यांच्यासमोर वसंतराव अख्खं नाटक एकपात्री प्रयोगासारखं ते सादर करायचे आणि म्हणजे 3-3 तास कदाचित हे अभिवाचन चालत असेल त्याला लोक हजर राहायचे.
आणि अनेक लोकांनी मला त्याबद्दलचे किस्से सांगितलेले आहेत की किती त्यांचं अभिवाचन असं मंत्रमुग्ध करून सोडणारं असं होतं. तर हे तुम्हाला माहितीच असेल की व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना अगदी अभूतपूर्व यश मिळालं आणि एक प्रकारे व्यावसायिक मराठी रंगभूमी जी मोडकळीला आली होती त्याला त्यांनी पुनरुज्जीवित केलं आणि अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 40 वर्ष त्यांनी त्याची एक प्रकारे ज्योत जी आहे ती धगधगती त्यांनी ठेवली. आणि त्याचबरोबर हिंदी चित्रपटसृष्टीवर देखील त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. म्हणजे अश्रूंची झाली फुले जे त्यांचं सगळ्यात यशस्वी नाटक होतं त्याच्यावरती साधारणपणे 1967-68 साली अशोक कुमार यांनी एक चित्रपट निर्माण केला. त्याचं नाव आसू बन गए फूल आणि या चित्रपटासाठी 1969 साली वसंतरावांना फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला. म्हणजे उत्कृष्ट कथेसाठी बेस्ट स्टोरीसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर मला वाटतं बेस्ट स्टोरीसाठी फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त झालेले ते कदाचित एकमेव मराठी साहित्यिक असतील म्हणजे हिंदी चित्रपटासाठी मिळालेले. त्याचबरोबर त्यांनी व्ही शांताराम यांच्याबरोबर देखील काम केलं अनेक वर्ष. त्यांच्यासाठी त्यांनी 2 सिनेमांसाठी पटकथा देखील लिहिल्या. एक म्हणजे जल बिन मछली नृत्य बिन बिजली नावाचा एक चित्रपट होता आणि दुसरा ये मराठीची ये नगरी म्हणून किंवा सह्याद्री की लडकी असं हिंदीमध्ये त्याचं भाषांतर केलेलं होतं. तर अशा 2 चित्रपटांवरती त्यांनी व्ही शांताराम यांच्याबरोबर देखील काम केलं. आणि त्याचबरोबर जसं मी म्हणालो की त्यांचं अभिवाचन खूप सुंदर व्हायचं आणि त्याचे कार्यक्रम व्हायचे मुंबईत किंवा पुण्यात. तर आता त्यांचं व्यावसायिक यश बघून हिंदी चित्रपटसृष्टीतले म्हणजे बॉलिवूडमधले अनेक दिग्दर्शक आणि निर्माते जे होते त्यांना माहिती होतं की यांच्या कलाकृती तर दर्जेदार असतातच पण त्यांना व्यावसायिक यश देखील मिळतं. त्याच्यामुळे ते टपून बसलेले असायचे की त्यांचं अभिवाचन झालं की त्यांच्या कथानकाचं त्यांना साधारणपणे एक प्रकारे आउटलाईन कळली की मग त्याच विषयाचे किंवा तेच कथानक तसं घेऊन ते चित्रपट काढायचे. तर जसं नमक हराम हा जो एक हिंदी चित्रपट जो आहे हा त्यांच्या बेईमान या नाटकावरती आधारित आहे आणि त्यांना अर्थातच दुर्दैवाने काही क्रेडिट याच्यासाठी देण्यात आलं नाही. त्याचबरोबर त्याच दिग्दर्शकानं मिली नावाचा जो चित्रपट काढलाय तो अखेरचा सवाल म्हणजे वसंतरावांच्या कुटुंबातच आमच्या कुटुंबातच घडलेली जी एक सिच्युएशन जी होती त्याच्यावरती आधारित हे नाटक होतं. तर मिली हा चित्रपट सुद्धा त्याच्यावरतीच बेतलेला आहे पण त्याला क्रेडिट त्यांना काही देण्यात आलं नाही. आणि अश्रूंची झाली फुले नाटक आल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर एक मशाल म्हणून म्हणजे दिलीप कुमार आणि अनिल कपूर यांचा चित्रपट होता. तर तो देखील अश्रूंची झाली फुलेवरनच बेतलेला आहे हे बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की एखाद्या कलाकाराने जी ओरिजिनल जे क्रिएशन केलेली आहे त्याचं त्यांना काही क्रेडिट देण्यात आलेलं नाहीये. पण ज्या प्रकारे त्यांची नाटकं आजही लोकप्रिय आहेत अजूनही त्याचे प्रयोग होतात आणि ज्या प्रकारे मराठी रसिकांनी एक प्रकारे त्यांच्यावरती प्रेमाचा वर्षाव केला आहे तर त्यांना खरी किंमत खरं म्हणजे याच मराठी रसिकाच्या प्रेमाचीच त्यांना खरी किंमत होती असं मी म्हणेन. तर मंडळी आता वेळ आहे आभार प्रदर्शन व्यक्त करण्याची आणि आभार प्रदर्शनामध्ये मी सर्वात प्रथम उल्लेख करू इच्छितो वसंत कानेटकर यांच्या कुटुंबातील व्यक्ती अंजलिताई, अंशुमान आणि मौसमी यांचे तसेच आजच्या कार्यक्रमाचे दिग्दर्शक शैलेश अरोरा, कार्यक्रमात सहभागी झालेले कलाकार शुभदा वक्केनल्ली, मिनल विंगळे, जिज्ञासा जोशी, किशोर कुलकर्णी आणि गौरव केतकर तसेच संगीताची बाजू सांभाळणारा आदिश रिसबूड आणि व्हिडिओ एडिटिंग करणारी आमची मराठी भाषिक मंडळातील सभासद श्रुती साठे यांचेही खूप खूप आभार. तसेच आमच्या 3ही कार्यक्रमांना म्हणजे नाट्यसंगीत, नाट्यप्रवेश आणि आजचा कार्यक्रम साहित्य अभिवाचन या 3ही कार्यक्रमांना ज्यांनी आर्थिक पाठबळ दिले ते आमचे स्पॉन्सर्स तन्मय केळकर, सुधीर प्रधान, चिन्मय कुलकर्णी आणि शैल गुगळी ह्या सर्वांचे आम्ही मराठी भाषिक मंडळाकडनं आभार व्यक्त करू इच्छितो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण सर्व प्रेक्षक
आपण आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला जो अगदी भरभरून पाठिंबा दिला आणि आम्हाला या तिन्ही कार्यक्रम करण्याचे आम्हाला जे पाठबळ दिले आणि जो एक मॉरल सपोर्ट दिला, त्याबद्दल आपण सर्व प्रेक्षकांचे मराठी भाषिक मंडळांकडून खूप खूप आभार. आम्ही फेसबुकवर आहोत. मराठी भाषिक मंडळ टोरंटो हे फेसबुकवर आहे, इंस्टाग्रामवर आहे. जरूर आपले कॉमेंट्स आणि लाईक्स आम्हाला कळवत राहा. आपण नेहमी करताच, पण आणखीन आपल्याला काही कार्यक्रमाची काही सूचना द्यायच्या असतील किंवा काही सजेशन्स असतील तर जरूर कळवाव्या. तसेच आपण जसा नेहमी पाठिंबा देता तसाच तुम्ही पुढेही देत राहाल हीच इच्छा मराठी भाषिक मंडळाकडून मी अनिल विंगळे व्यक्त करतो. आणि वसंत कानेटकर जन्मशताब्दी महोत्सव ह्या कार्यक्रमाची आजच्या कार्यक्रमाने सांगता करतोय आम्ही सर्वजण. धन्यवाद. नमस्कार.